कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, नागेश्वर भगवान की जय, वाग्देवी माता की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सब साधु संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं, श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षं, श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदामरिष्ठं, नमामि वेदान्तविदामरिष्ठम्। स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु, दावी मग ग्रासू प्रगटला करी। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य भोसले बाबा, परमादरणीय गुरुवर्य सखीवा बाबा, परमादरणीय गुरुवर्य जगताप बाबा आदी सर्व आपण साधू संत आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या उपक्रमाला सुरुवात करूया। स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी। सत्संग आणि चिंतन शिबिर या अंतर्गत चांगदेव 65 आणि त्याच्या अंतर्गत आपण जो विषय निश्चित केलेला आहे की चांगदेव रायना आदिशक्ती मुक्ताबाईंनी
असं काय लक्षात आणून दिलं? चांगदेवरायांना सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेदांचं असेल, शास्त्रांचं असेल, योगाचं असेल, त्या त्या मुद्द्यावर धन्यता मानल्यानंतर अशी काय कमतरता लक्षात आली, असं काय त्यांना कळालं, हे अजून माझ्याकडे बाकी आहे, हे माझ्याकडे नाही. आणि असं काय माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी चांगदेव 65च्या निमित्ताने चांगदेवरायांना उपदेश केला आणि अशी काय युक्ती सांगितली आदिशक्ती मुक्ताबाईंनी, श्री गुरुनी? अशी कोणतं गुह्य बाकी होतं की ते सांगून चांगदेवरायांचा उरलेला जो भ्रम होता, याचा कोणता भ्रम त्यांच्या ठिकाणी शिल्लक होता, तो भ्रम काढला. हा आपला चिंतनाचा विषय आहे. कारण आपण सर्वजण प्रबोध किंवा प्रबोधाचं चिंतन करणारे किंवा काही वर्ष त्या भूमिकेचं आपण चिंतन करतोय. प्रबोध ही भूमिका आहे. आणि चिंतन केल्यानंतर आपल्याला सुद्धा असं वाटायला लागलंय की आता परिपूर्ण आहोत किंवा आता ठीक आहे मिळण्यासारखं. पण परिपूर्ण आहे म्हणावं तर अजूनही शब्दाचंच कळणं आहे. वस्तुस्थिती जर अंतःकरणातली पाहिली तर मी आणि माझं हे जसंच्या तसंच आहे. मग असं काय अजून सोडायचं बाकी आहे जे चांगदेवरायांनी सोडून दिलं? असं काय अजून बाद करायचं बाकी आहे जे नामदेव महाराजांनी बाद केलं? आणि असं अजून काय बाकी आहे बाद करायचं जे मंडन मिश्र, जे कर्मामधले सर्वश्रेष्ठ, हे भक्तीमधले सर्वश्रेष्ठ आणि हे योगामधले सर्वश्रेष्ठ, 3 महात्म्य आहेत. त्याचं विशेषत्वाने या चरित्राचं चिंतन व्हायला पाहिजे. एक समाजाच्या दृष्टीनं, सर्व मानवजातीच्या दृष्टीनं, सांप्रदायिकतेचा विचार करताना सुद्धा एक परिपूर्णता तिथे दिसते. नामदेवरायांची अपूर्णता साधू संतांनी लक्षात आणून दिली आणि त्याला अनुमोदन साक्षात भगवंतानी दिलं. मंडन मिश्राची अपूर्णता आद्यशंकराचार्य पुण्य एवढं झालं की महान योगी दारातच उभा राहिला, त्याला आत घेत नव्हते. योग मार्गाने सूक्ष्म झाले आणि डायरेक्ट तिथे उपस्थित झाले. आणि हे साक्षात योगी 6 महिने समाधीत जाऊन आनंद घेणारे, या सर्व गबाळापासून वेगळे होणारे आणि मी आत्मा आहे आणि हा अनात्मा आहे अशा ज्ञानामध्ये डुंबणारे, आत्मानंदामध्ये डुंबणारे, पण बाहेर आल्यानंतर मात्र त्यांचे जे घोटाळा होता हे सगळं दिसतंय ते सत्य मानत होते. जगत सत्यत्वाचा संस्कार होता आणि सत्य मानत होते, मी मानत होते, माझं मानत होते आणि मी मरणार आहे असा भाव त्या ठिकाणी शिल्लक होता. मरणाचं भय शिल्लक होतं. मरणाला हुलकावण्या द्यायचं काम चालू होतं. सामर्थ्यही तसंच होतं. मग काल आपण नामदेव महाराजांचं चरित्र पाहताना पाहिलं की ज्यावेळेस विसोबा खेचरांच्याकडे गेले त्यावेळेस असं काय त्यांनी युक्ती केली, असं काय लक्षात आणून दिलं, असं काय लक्षात आणून दिलं श्री गुरुनी की संपूर्ण जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. दिसत होतं काय तर पिंडीवर पाय, दिसत होतं काय पिंडीवर पाय. आणि श्री गुरुंना काय सांगायचं होतं? पायावर पिंड. पाय तिथं पिंड का पिंड तिथं पाय? पाय तिथं पिंड, पाय तिथं पिंड. आणि दिसत होतं काय? पिंडीवर पाय, पिंड तिथे पाय. हा,
पायामुळे पिंड आहे का पिंडीमुळे पाय आहे? पायामुळे पिंड आहे. पिंडीवर पाय होता का पायावर पिंड होती? दिसत वेगळं होतं. दिसत होतं काय? पिंडीवर पाय, जातानाची दृष्टी आणि इकडे येतानाची दृष्टी पायावर. पिंड. जिथं जिथं पाय तिथं तिथं पिंड. पाय हे अधिष्ठान आहे. दिसतंय आम्हाला हे सगळं उलट आहे. दिसलेलं जे आहे ते नसलेलं आहे आणि दिसलेल्याला आम्ही आहे असं समजून व्यवहार करायला लागलो. त्यांना जे दिसत होतं तसं नव्हतं, होतं त्याच्या उलट होतं, पण ते दिसत नव्हतं आणि ती दृष्टी दिली पाहायची. पिंड तिथं पाय नाही. जिथे जिथे पाय पडतील, जिथे पाय आहे तिथं ते आहेच, ते कुठं जाणारच नाही. पिंड पिंड म्हटलं की हा सगुणाचा भाग आला आणि पाय म्हटलं की अधिष्ठानाचा. मग हे आद्यस्थावर अधिष्ठान आहे असं पाहत होते. देहावर मी आहे का माझ्यावर देह आहे? माझ्यावर देह असं. पण वाटताना काय वाटतंय? देहावर मी आहे. हा, देहामुळे मी आहे असं वाटतंय. हा भ्रम आहे. शुद्ध ब्रह्मावर जगत आहे का जगतामुळे शुद्ध ब्रह्म आहे? शुद्ध ब्रह्मावर. ऐकण्यात कळण्यात आपण परफेक्ट आहोत, पण समजण्यामध्ये हा. आणि ती समजूत काढून टाकली. पुण्य कमी पडतं. पुण्य कमी पडतं किंवा तसा दृष्टिकोन आपल्याला साधन दिलेलं आहे, पण त्या साधनेनी दृष्टीमध्ये बदल करायचा आहे. सकाळी विषय आला होता बाबांच्या मुखातून. याच्यात काय बदलायचं नाही, हे आपोआपच बदलतंय. आपण काय त्याच्यात बदल करायचा आहे? हे बदलणार आहे. मग जगतच बदलणार आहे का त्याला पाहणारा डोळा बी बदलणार आहे? डोळा बदलणार. डोळा पण बदलणार. जगत बदलणार. डोळा बदलणार आहे का डोळ्यातली पाहणारी नजर बी बदलणारी आहे? नजर बी बदलणार. डोळा ज्याच्या सत्तेवर आहे तो प्राण बी बदलणार आहे का फक्त डोळाच बदलणार आहे? प्राण बी बदलणार. आणि प्राण ज्याच्या सत्ते नाही ते मन बी बदलणार आहे का फक्त प्राणच बदलणार आहे? मनही बदलणार. आणि मन ज्याच्या सत्तेवर आहे तो चिदाभास तो बी बदलणार आहे का फक्त मनच बदलणार आहे? तोही बदलणार. हा, इथे गाडी थांबते आपल्या. नाही, चिदाभास बदलणार आहे. बदलणार आहे. बदल प्रतिबिंब आहे ते. म्हणजे जीव सुद्धा बदलणार आहे. असलेला आहे नसलेला आहे. हे सगळे बदलणारे आहे. हे जरी स्थिर वाटत असले तरी. हा, मग मी माझ्यातला स्थिर आहे का मी बी बदलणार आहे? मी स्थिर आहे. मी स्थिर आहे. मी बदलणार. निश्चळ. निश्चळ दृष्टा. जो आता माझ्यात मी प्रगट आहे. हा, आता परत सांगतो. मी कुठला धरताय तुम्ही बघा. जो आता माझ्यातला मी प्रगट झालाय. मी प्रगट आहे म्हणूनच मी म्हणतोय ना. तो त्याला मी कसं म्हणता येईल? मला त्याला नाही मला मी म्हणता येणार. जो प्रगट आहे त्या निमित्तानेच मीची वाच्यता आहे. जो सामान्यातला मी आहे तिथे कशी वाच्यता असेल? हा जो प्रगट झालेला मी आहे तो बी बदलणार आहे का मीला फक्त जाणण्यात येणार आहे तेच बदलणार आहे? हाही बदलणार. बदलणार. आणि ज्या ती प्रगट झालेला आहे त्या ती बदलणारी वस्तू आहे. बांधलेलं घर 100% पडणार आहे. धरलेली वस्तू सोडावी लागणार आहे. शिवलेलं कापड फाटणार आहे. याला काही भविष्य बघायची गरज नाही ना. हे बदलणार आहे. आणि बदलणाऱ्यातलं काय बदलणार वाटतंय आणि काही स्थिर वाटतंय आपल्याला? सगळं कुठे बदलणार वाटतंय? त्याला सगळं सगळं बदलणार वाटत नाही. त्यातलं काही स्थिर वाटते आणि काही बदलणार वाटते. आणि वस्तुस्थितीचा जर विचार केला तर भरला मायेचा पूर वाहतोय. आता पुरात काय काय स्थिर असेल? वाहणाऱ्या पुरात काय स्थिर असेल? डोळा स्थिर असेल का मन? कारण हे सगळं पुरात आहे. महापूर वाहत चाललाय आणि त्याच्यात आपल्याला काहीतरी स्थिर वाटते आणि काहीतरी वाहणार वाटते. कसं स्थिर असेल? काही स्थिर नाही. काही स्थिर नाही आणि काहीच नाही. काही स्थिर नाही आणि काहीच नाही. हे जी दृष्टी आहे, हा जो बदल आहे, हा बदल सर्वोच्च जे उच्च संपूर्णपणे जो जगदाचा भास आहे, जो लपोनी जगदा भासू
जगत हे भासलेलं आहे. काय सांगायचं आहे? जगत हे भासलेलं आहे. जगत हे दिसलेलं आहे. कशामुळे? त्याच्या लपण्यामुळे. आता त्याचं लपणं त्याच्याकडून आहे का जीवाकडून आहे? जीवाकडून. जीवाकडून. आमच्याकडून आहे. तो लपत काय संबंध? तो कसा? तो लपत बी नाही, प्रगट बी होत नाही. तो लपलेला बी नाही आणि प्रगटलेला सुद्धा नाही. देवा प्रगटना लपाला. हा, प्रगटना लपाला न खोमता नको. तो जो सांगतायत माऊली, अभंग प्रमाण बी आहे तुकोबारायांचं. देव प्रगटना लपाला. प्रगटना लपाला. बरोबर आहे. तो प्रगट कसा? दृश्य ना अदृश्य, आकार ना निराकार, स्थूल ना सूक्ष्म, आपण पैशाला हा. सगुण ना निर्गुण. काल मला वाटतं उझरता विषय गेला. देह आकारवान आहे म्हणून त्याला निराकार म्हणायचं का तो निराकार आहे? सापेक्ष. देहाच्या सापेक्ष त्याला निराकार याला म्हणायचं. आकार आला म्हणून त्याला निराकार त्याला म्हणायचं. निराकार तो म्हणायचं. कसा निराकार असेल? नाही. हा. नाही. प्राण हलणार आहे, क्रियावान आहे म्हणून त्याला निष्क्रिय म्हणायचं का तो निष्क्रिय आहे? मन विचारवान आहे म्हणून त्याला निर्विचार म्हणायचं का तो निर्विचारी आहे? याला अनुसरून बोलणं झालेलं आहे. ते निर्विकार, निरीच्छ, निर्विषय, हो, निराकार, हे या सापेक्ष भाव आहे. तो निर्गुण बी नाही, सगुण बी नाही, निराकार बी नाही, आकार बी नाही, दृश्य बी नाही, अदृश्य बी नाही, आहे बी नाही, नाही बी नाही. संन्यासाला विचारलं किती पोरं आहेत तुम्हाला तर नाही. ब्रह्मचार्याला हा, विचार, ब्रह्मचार्याला तर किती मुलं आहेत, त्यांनी किती सांगावी? नाही म्हणणं सुद्धा अपवादात बसते. नाही बी म्हणता येत नाही, आहे बी नाही, नाही बी नाही. तो म्हण मला मुलं होऊच कशी शकतील? त्याचं उत्तर आहे, मला मुलं कशी होऊ शकतील कारण मी ब्रह्मचारी आहे. मुलं होण्यासाठी पत्नी लागेल ना, ते कसं होऊ शकतील मला? तसं आहे ना नाही, नाही ना आहे म्हणून उपायी उपजतीचे माऊली आम्हाला शिकवतात. मला वाटतं आठवा अध्यायातले ओवी असावे असं माझा अंदाज आहे. कदाचित मागे पुढे असेल. त्याला आहे बी म्हणता येईना, नाही बी म्हणता येईना, नाही बी म्हणता येईना, आहे बी म्हणता येईना म्हणून उपायी उपायच नाही तिथे, कुठलाच उपाय नाही. ते आलं की सगळे उपाय गेले म्हणायचं. तैसा काय देखे आत्मसाक्षात्कारू, देखोनी होईल गोचरू, तर साधन हातियारो हळूच ठेवी. हळूच केली. साधनांची आटापिटी चालतच नाही. साधन संपले. ती वस्तू आली की तैसे तैसे ब्रह्माचे यया समो ऐक्याचा धनंजया, होत असे ते उपाया ओटू लागे. उपाय सुद्धा ओटून जात. दोन्ही वया एका खाली एकच आहे. उपाय नाही चालत तिथे. मग ह्या चांगदेवर आहे ना, जगताचा जो भास होता, जगत सत्यत्वाचा जो संस्कार होता तेवढा शिल्लक होता. त्यांना तुमचं पूर्ण ज्ञान होतं, तत्ची अपूर्ण होत. कारण ते समाधीत जात होते आणि समाधीत 6-6 महिने याच्यापासून वेगळं होऊन आनंद घेत होते. आपण सुषुप्तीत जातो. चिंतन कुठे आलं होतं? सुषुप्तीपर्यंत आलं होतं. हा, सुषुप्ती मध्ये कशासाठी जाण्याची धडपड आहे आपली? आनंद, सुखासाठी, आनंदासाठी. झोपायसाठी धडपड आहे का आनंदासाठी धडपड आहे? आनंदासाठी धडपड आहे. आणि आनंदाला आड काय येते? आमच्या जागृती, ही व्यवहार. हा, बरोबर आहे. संस्कार, बरोबर आहे. आनंदाला काय आड येते? अजून पुढे थोडं पुढे जायचं. तर कल्पना. आमच्या मूळ आनंदाला आड काय येते? कल्पना. बरोबर आहे. हे जे गबाळ आहे ना, कल्पनाची सामुग्री ही आहे. हे गबाळ आड येते. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच प्राण आणि अंतःकरण पंच, हे गबाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदाचा विषय नाही. आमची प्रत्येक अवस्थेमध्ये जी धडपड आहे ना, ती आनंदासाठी. स्वप्नात कशाची धडपड आहे? स्वप्नात बी बंगला कशाला बांधला? स्वप्नातला. बायको कशाला केली? स्वप्नातली. आनंदासाठी. मुलं कशासाठी? आनंदासाठी. तिथं भांडण केलं स्वप्नात कशासाठी? आनंदासाठी. श्रीमंत कशासाठी झाला स्वप्नामध्ये? आनंदासाठी. सगळं आनंदासाठीच धडपड आहे. चारही अवस्थेमध्ये त्याचा आनंदासाठीच प्रयत्न आहे. आणि जागृतीत आता आमचं काय चाललंय? जागृतीत कशाची धडपड आहे?
हा, पण पागलपण काय झालंय, आनंद दुसरीकडनं घ्यायची व्यवस्था झाली आमची. विषयातून आनंद घ्यायची आम्हाला सवय पडली. आता जागृतीत ही सगळी गबाळ आहे. आणि आता आम्हाला काय वाटायला लागले, एवढं प्रवचन ऐकलं की आनंद होईल, हा, एवढा हरिपाठ केला की आनंद होईल, एवढं कीर्तन ऐकलं की आनंद होईल. आनंद होऊन हरिपाठ आहे, आनंद होऊन हरिपाठ, आनंद झाला म्हणून हरिपाठ केला, आनंद झाला म्हणून प्रवचन ऐकलं का, आनंद झाला म्हणून कीर्तन ऐकलं का, हे करून आनंद घ्यायचा आहे. ह्याच्यातून आनंद आहे का तुमचाच आनंद आहे, तुम्ही आनंदित आहे म्हणून हे होतंय. आम्हीच आनंद थेरी बरोबर आहे, प्रॅक्टिकलला जरा मागे पुढे. एवढं केलं की तेवढाच हरिपाठातला आनंद, तेवढाच प्रवचनातला आनंद, तेवढाच कीर्तनातला आनंद. तेवढाच काय, तुझा जो ढो आहे तो लक्ष दे ना. तुझा आनंद त्याच्यात थोडा थोडा टाकायला लागला, त्याच्यातनं घेतलं की वाटतं त्याचाच आनंद आहे. मग आनंदाच्या आड येणारी किंवा आनंदाच्या मागे पळवणारी वृत्तीतली जी इच्छा आहे, तिथं मेक आहे. वृत्ती स्थिर आहे, पण वृत्तीमध्ये जेव्हा इच्छा निर्माण होते, इच्छा आनंदाचीच आहे, कृती वेगवेगळी होईल, पण इच्छा कशाची आहे, आनंदाचीच आहे. आणि आनंदाची इच्छा झाली की वृत्ती चंचल होते आणि चालली बाहेर. मग ज्या विषयाची तुम्ही इच्छा केलेली आहे त्या विषयाकडे गेल्याशिवाय ती राहत नाही. तुम्हाला कुठे पळवेल दिवसभर माहिती नाही, आळंदीला घेऊन जाईल का, पंढरपूरला घेऊन जाईल का, अजून काशीला घेऊन जाईल का, वैकुंठाला घेऊन जाईल, कुठे घेऊन जाईल तिचा काही पत्ता नाही. हा, कारण ती एकदा मनात आले ती राहत नसते. ती ऊन असो, वारा असो, पाऊस असो, हे हसायला लागली उगीच. त्यांचं आहे बरं का, तुमचं आम्ही काय सांगायचं, तब्येत बरोबर नसो, तब्येत बरोबर नसो, काय बी असो, पण वृत्ती मात्र बसू देणार नाही. अजिबात ती बसू देणार नाही, कारण तिच्या डोक्यात आलेलं आहे, तिच्या तिनं घेतलेलं काय, तिकडे गेल्याशिवाय आपल्याला आनंद नाही. आनंद नाही असं खुणगाटच बांधली, काय बी करून तिथे जाणार ती. आणि ते जवळ आलोय ना, ते तुमचं आहे, ते हे आमचं आहे, ते तुमचं आहे. वृत्तीची आपला आपण वृत्ती जेव्हा चंचल होते इच्छा घेऊन एखादी, त्यावेळी तुम्हाला दुसरं सुचू देत नाही. ती त्या विषयाच्या मागे सगळी इंद्रिय कामाला लावते. मन, बुद्धी, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी कामाला लागली. जे जे कमी आहे ना, जिकडे जायचं आहे त्याच्याबद्दल काय कमी आहे, कुठलं तिकीट काढायचंय, कुठलं काय करायचं, काय ते उद्योगालाच लागलं सगळं काम. आणि ते जोपर्यंत होत नाही, ते प्राप्ती होत नाही, तोपर्यंत ती थांबूच देत नाही इंद्रियाला वृत्ती. सगळ्यांना कामाला लावली. आणि तो विषय प्राप्त झाला, प्राप्त करते आणि त्या इंद्रियाद्वारा आतमध्ये घेऊन जाते. समजा दर्शनाची इच्छा झाली तर जाणार, ते जे काय आहे ते आकाराचं दर्शन घेणार, आकाराला आत घेणार आणि स्थिर होणार. हा, आता बरं वाटलं. कोणाला बरं वाटलं? आधी बिघडला कोण? आधी बराच होता, इच्छेने हलवला त्याला, वृत्ती हल्ली बाहेर गेली विषय प्राप्त केला. मग कोणताही असू दे, खायचा असू दे, नाहीतर रूपाचा असू दे, नाहीतर शब्दाचा असू दे, नाहीतर अजून स्पर्शाचा असू दे, नाहीतर चवीचा असू दे, 4-5च विषय मुख्य आहे. आकाराचा विषय आहे तर आकार बघितल्याशिवाय थांबत नाही, शब्दाचा विषय असेल तर ते ऐकल्याशिवाय थांबत नाही, नाकाचा विषय असेल तर ते हुंगल्याशिवाय थांबत नाही, ते वास घेतल्याशिवाय, आणि ह्याचा विषय असेल तर गार लागल्याशिवाय थांबत नाही. ते गरम होत असेल तर त्याला थंड पाहिजे, आणि थंड होत असेल तर त्याला गरम पाहिजे. ते थांबत नाही ते पूर्ण झाल्याशिवाय. आणि जे वेळेला काय खारट लागलं की त्याला तिखट पाहिजे, तिखट लागलं की पुन्हा गोड पाहिजे, गोड लागलं की परत तिखट पाहिजे. ही लिंक चालूच आहे त्याची. तर थांबत नाही तो विषय, थांबत नाही ती वृत्ती. आणि मग वृत्ती थांबली की काय होते? स्थिर होते. वृत्तीची चंचलता, वृत्तीची बहिर्मुखता, विषयाची प्राप्ती, वृत्तीची अंतर्मुखता विषयासहित, आणि वृत्तीची स्थिरता. स्थिर वृत्तीमध्ये आनंदाचा आम्हाला काय होतंय? भान होतंय. आणि भ्रम काय झाला? त्या वस्तूतून मिळाला, वस्तूतून आनंद मिळाला असा भ्रम झाला आम्हाला. पण आनंद कोणाचा होता? आमचाच होता. वृत्तीच. हा, बोला बाबा. कुत्रे हाडच चघळणार, कुत्र्याचं कुत्र हाडूक चघळते, बरोबर की नाही? विचारसागरातला दृष्टांत आहे. आणि त्याला काय वाटतंय, जे रक्त येतंय ना ते कुठून येतंय? हाडकातून.
आणि रक्त वस्तुता कोणाचं आहे? त्याच आहे. बरं त्याचा अगोदर रक्त होतं, पण ते का बरं त्याला मिळत नव्हतं? आवृत्त होत. त्याला जखम झाली नव्हती. आता हाडूक सगळ्या त्याला झाली जखम आणि तिथून रक्त व्हायला लागलं. आणि भ्रम काय झाला? हाडकामध्ये रक्त आहे. कोणाला भ्रम झालाय तो? आपल्याला विषय सुखे. आनंद आमचाच आहे, आनंद आमचाच आहे. भान होते फक्त वृत्तीच्या स्थिरतेमध्ये. मग तुम्हाला आनंदाचं भान नाही तेव्हा आनंद नाही का आपल्या ठिकाणी? भान नाही का आनंद नाही? आनंद आहे. पाहता डोळे झाकले म्हणजे काय सूर्य नाही काय? तुमची वृत्ती स्थिर नाही म्हणून तुम्हाला भान होत नाही का? आनंद नाही, आनंद आहेच. ती स्थिर झाली की ते येते वरती आनंद. मग वृत्ती स्थिर करायचं साधन आम्हाला दिले, मग ते स्थिरतेसाठी वापरलंय का अस्थिरतेसाठी वरलंय? आता ज्याचं त्यांनी ठरवायचं. आता ते काय सांगता येणार नाही. कोणाची पोती ज्याची त्याची स्वतंत्र लिखाण आहे. ते जे साधन आम्हाला दिले ते वृत्तीच्या स्थिरतेचं आहे का वृत्तीला अस्थिर करायचंय? स्थिर करणे. त्याच्यातल्या इच्छा वाढवून आम्ही वृत्तीला स्थिर करतोय का अस्थिर करतोय? साधन मिळून. साधन काय दिलंय आम्हाला? वृत्ती स्थिरचं, आनंदाच्या प्राप्तीचं नाही ते साधन. हल्लेली वृत्ती स्थिर करायचं दिलेलं आहे. आनंद मूळचाच आहे, आनंदातले अडथळे दूर करायचं साधन आहे. साधन साध्यापर्यंतचे अडथळे दूर करते. मोटके गुरुमुखे उदय. मोटके गुरुमुखे उद्देजत दिसे. हृदय स्वयंबची असते. स्वयंबची असे. मग आम्ही त्याच्यात किती इच्छा टाकून वृत्तीला चंचल करतोय? त्याचं ते पाहायचं. वारा बाळाची फेडी हा वाचून सूर्य ते नगडी. वारा हा हातू बाबुळी धाडी तो ये न करी. बरोबर आहे. वारा ढग पळवतो का सूर्य तयार करतो? सूर्य तयार आहे. सूर्य तयार आहे. आड आले होते ते वाऱ्याने पळवले. हाताने शेवाळ बाजूला केलं का पाणी तयार केलं? शेवाळा बाजूला. शेवाळ बाजूला केलं, पाणी तयार होता आतमध्ये. आनंद आमचा आमच्या ठिकाणी आहे. आमचा जागृतीचा विषय चाललाय. आनंद आमचा आमच्या ठिकाणी, आम्ही आनंद स्वरूपच आहोत आणि आनंदासाठीच धडपड आहे. आनंदासाठीच चारी अवस्था आहे. समाधी बी आनंदासाठीच, तुर्यका बी आनंदासाठीच, सुषुप्ती बी आनंदासाठीच, स्वप्न बी आनंदासाठीच आणि जागृती बी आनंदासाठीच. जागृतीत पुरेना म्हणून स्वप्नात गेला, स्वप्नात बी मेळ बसेना म्हणून सुषुप्तीत गेला, सुषुप्ती कमी पडायला लागली म्हणून समाधीत गेला, समाधी बी कमी पडायला लागली म्हणून तुर्यकामध्ये गेला, तुर्यका बी कमी पडायला लागली म्हणून उन्मनीमध्ये गेला. तरी बी मेळ बसेन. देह ठेवूनच उन्मनीत जाणं आहे ना, देहाला धरूनच उन्मनी सुद्धा आहे. जरी विदेही असली तरी उपलक्षणात्मक थोड्या वेळासाठी तर यायचंच आहे त्याला परत. मग जागृतीत आमची जी धडपड आहे ती विषयातून आनंद मिळतो. तेवढं भ्रम कुठे कुठे झालाय आम्हाला? विषयातून आनंद मिळतोय. आनंद आहे आमचा आणि मिळतोय विषयातून असं वाटायला लागलंय. वास्तवात आमचाच आनंद आहे आणि आमच्याच आनंदाचं भान होण्यासाठी जे वृत्तीने आम्हाला चंचल केलेलं आहे. वृत्ती चंचल नाही, वृत्तीतली इच्छा चंचल. नुसती वृत्ती बाहेर जाते का? काही काम नसताना तिला? जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी विषय देताय, जेव्हा त्याला काहीतरी तुम्ही एखादं विशिष्ट असं काहीतरी विचार आकार ठेवताय, तेव्हा ते चंचल होऊन जाते सामुग्री सहित. मग आता आमचा विषय काय व्हायला पाहिजे? विषय द्यायचा आहे वृत्तीला, विषयच द्यायचा आहे वृत्तीला, तिच्याकडनंच काम करून घ्यायचंय. आता विषय, वृत्तीचा विषय काय व्हायला पाहिजे? बहिर्मुखचा व्हायला पाहिजे का अंतर्मुखचा व्हायला पाहिजे? आणि आतला काय विषय आहे आमचा? आत काय आहे आमच्या? आम्हीच आहोत. आमचाच विषय आमची वृत्ती होईना, बाकी सगळ्यांचा विषय होते ती. विषय तो त्यांचा. आता काय? आता नारायण बाहेर आहे का आतमध्ये आहे? आतमध्ये. आता काय लय पुढे आलोय बरं का. गाडी आपली बरीच पुढे आलेली आहे, पण अजून मागच्या सवय काही जाईना. म्हातारीची सुई कुठे हरवली? आतल्या खोलीत, अंधारात. आणि म्हातारी हुशार डोकेबाज शोधायला आली लाईटीत, बाहेरच्या खांबाच्या लाईटीच्या खाली शोधायला लागली. आता तिचा मेळ कसा बसायचा सांगा? तिथे लाईट आहे ना.
हा तिकडे अंधार आहे. आम्ही शोधू लागू का तुमची सोय? हा कशी सापडायची सोय? किती लोकांनी शोधल्यानंतर सापडेल? कुठला महात्मा आणायचा आणि काय यज्ञ करायचं? कुठे कशी सापडेल सोय? कुठे हरवलंय? तिला विचारलं कुठे हरवलं? नाही म्हणे तिकडे बेडरूम मध्ये. मी इथं का शोधते? म्हणे इथं उजेड आहे. आता उजेड अंधाराच्या ठिकाणी घेऊन जा ना, का अंधारात तू बाहेर आलीस? काय कशी सापडेल ती सोय तुला? आमचं अजूनही दुसरीकडे कुठेतरी शोधाशोधीचं काम थांबे ना. अजूनही बाहेर जाणारी वृत्ती आहे ना, ती थांबे ना. त्याच्यासाठी मनोनिग्रह, त्याच्यासाठी काय इंद्रिय निग्रह, शमदम जे आहे, श्रद्धा उपरती आहे, तितिक्षा आहे, नंतर श्रद्धा समाधान आहे. पहिली दोन पुढे घेतले पाहिजे. शमदमानंतर उपरती आणि तितिक्षा. उपरती बी होईना आणि तितिक्षा तर अजिबातच नाही. ऊन लागलं की लगेच सावली, सावली झाली की ती थांबेनाच. इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. उपरती होईना, दम होईना, शम होईना, आणि पुढचे दोन तर पाहिजे. ते समाधान पाहिजे, श्रद्धा पाहिजे. ती कसं तयार होईल तिथे? पहा, आपलं आपल्याकडेच आहे. अवस्थांतर होऊन काय होणार नाही. अवस्थांतर फार तर तुमचं ते पिरियड वाढवेल, हा, पण भ्रम तसाच राहील. ठाईच बैसून हा सवय करणे. हे जे गबाळ आहे ना, हे गबाळ याला जरा विश्रांती दिली पाहिजे. साधू संतांनी सांगितले डोळ्यांना काय काम द्यायचं, कानाला काय काम द्यायचं, वाचेला काय काम द्यायचं. आता प्रमाण पाठ आहेत तुमची. गेई गेई, हा, डोळे तुम्ही, हा, कान तुम्ही, मनात येते, हा, नको सोडूया केशवा. कोणाला सांगितलं? सगळं साधू. काय सांगायचं ठेवलं नाही. पाठपाठांतराचा विषय आहे का त्याच्यावर ती भूमिका साकारण्याचा विषय आहे. पाठांतराचा काही निषेध नाही, ते असलं पाहिजे, असायलाच पाहिजे. पण ती जी भूमिका आहे ती भूमिका आपल्यामध्ये साकारली पाहिजे. कोणाची वाचा, कोणाचा डोळा, कोणाचा कान, कोणाचं मनन, कोणाचा जीव, कोणाचा तुकोबारायांचा का आमचा? कोणाला सांगितले? कोणाच्या जीवाला सांगतायत, कोणाच्या मनाला सांगतायत, कोणाच्या वाचाला सांगतायत, कोणाच्या कानाला आणि कोणाच्या डोळ्याला सांगतायत? मग कधी त्या अभंगाला उघडून धरलं का? त्याला काय झालं बाबा? ते घ्यायचं काठी एखादी कोपऱ्यात ठेवलेली, डोळ्याला सांगायचं कुठे चालला रे बाबा? हे काय, हे अभंग रोज पाठ करून म्हणायला लागला आणि ह्याचा काय मिळ बसायचा तुझा? ह्याचा साधा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे, सगळ्यांना भूमिकेवर आणणार आहे, भूमिकेत ठेवणार आहे. शमाची बी वाट लावणार आहे, दमाची, शमाला बी कंट्रोल मध्ये आणणार आहे, दमाला बी कंट्रोल मध्ये आणणार आहे. साधा अभंग आहे, सहज सगळ्यांच्या पाठातला. साधू संत आम्हाला काय शिकवतायत ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. अभंगातून काहीतरी सांगायचं आहे, आम्हाला निरोप द्यायचा आहे. आमची जागृतीतला जो भ्रम आहे ना, तो काढायचा आहे. भ्रम झालाय जागृतीमध्ये आम्हाला बाबा. जागृतीत आला की आनंदासाठी पळायला लागला सकाळपासून. त्याला दमच नाही संध्याकाळपर्यंत. संसारातलं सोडा, परमार्थातली माणसं थांबे ना ते एका जागेवर. आपण परमार्थी का आहोत ना? आहोतच. मग नाही म्हणायची काय सोय? कपड्याने बी आहोत आणि कार्यक्रमाने बी आहोत. कार्यक्रमाने बी आहोत आणि कपड्याने बी आहोत. कुठं ठिकाण आहे मला सांगा ना. आपली तर गाडी आधी लावूया साइडिंगला, व्यवस्थित स्टॉप ह्याला पार्किंगला. बाकीच्यांचं बघू काय आहे ते. आपली तर बरोबर फिट झाली पाहिजे, पक्की. आरशात बघून आपलंच नीट करायचं, दुसऱ्याचं नाही. आता तो बिंब प्रतिबिंब वाद आहे. सुंदर चिंतन आहे ते सुद्धा. एवढं अवस्थेचं घेऊ, चारही अवस्थेचं. चांगदेव समाधीत गुतलाय ना, चांगदेव समाधीत गुतलाय आणि आम्ही सुषुप्तीसाठी धड पडतोय आणि जागृतीतला बी खेळ मांडलाय आम्ही. त्याने किमान ह्या तीन तरी बाजूला काढलेली आहे. तिघांचं ते विचारच करत नाही जास्त. त्याला समाधीचाच वेळ आहे, फक्त समाधीतच तो आहे. पण आम्ही अजून तिकडेही नाही, तेही नाही जात. तिथे जायचं काही विषयच नाही. आपल्याला स्वरूप समाधी पाहिजे. निर्विकल्पी बी नको, सविकल्प बी नको. हो, सुषुप्तीची बी समाधी नको, स्वप्नाची बी समाधी नको, ही जागृतीची बी समाधी नको.
जागृतीत सुद्धा आनंदाची धडपड आहे, पण विषयातून आनंद घ्यायचा, विषयातून आनंद आहे, हा भ्रम झालाय, भ्रम आहे आमचा, आणि तो वृत्तीमध्ये गडबड झाल्यामुळे तो तिकडे जायला लागली. ते आता तुम्हाला कंट्रोल द्यायचं. साधना समजून साधना झाली पाहिजे. दिवसभर एखादा अभंग, एखादी ओवी ठेवली चिंतनासाठी, आणि त्या ओवीप्रमाणे माझ्यातलं जे काय आहे, कुठे तण काय, कुठे काय आहे शिल्लक, पाहता येईल की नाही आपलं आपल्याला? काय नाही पाहता येणार मला सांगा. स्वप्न मिथ्या ठरवलंय, त्याचा फार विचार करायची गरज नाही. स्वप्न मिथ्या ठरवलं, सगळंच मिथ्या ठरवलं. स्वप्नात माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. जागृती बी मिथ्या ठरवायची आहे, तो पुढचा भाग आहे. सुषुप्ती आपली आनंदासाठी धडपड आहे. समाधीतला आनंद आहे, आपल्याला अवस्था याच्यासाठी चिंतन करायचं होतं. समाधीमध्ये अपूर्णता काय आहे या विषयाचं आपण चिंतन करत होतो. समाधीमध्ये आनंद नाही का? भरपूर आनंद आहे, पण समाधीला काही काळ आहे, संकल्पावर आहे समाधी. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. आणि समाधीत गेलेला साधू ज्यावेळेस समाधीतून बाहेर येतोय, त्यावेळेस पुन्हा हे सगळं जसं आहे तसंच आहे. हे सत्य आहे, आणि हे सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? तर जो लपोनी जगदा भासू. कोमात गेलेल्या पेशंट सारखं आहे का? नाही. आता ते 4 अवस्था ठीक आहे. आता जागृती काय आहे हे तुम्हाला कळलं. सगळी इंद्रिय जागी आहेत, ज्याचं ते काम करतायत, भान आहे, ही जागृती आहे. स्वप्नामध्ये यातलं काय नाही, पण तुम्ही नवीन तयार केली. तिथं मन मी नवीन आहे, तिथे डोळा, बुद्धी सगळं तुमचं, तुम्ही पाय, हात, पाय, हे पाय झोपलेत, पण तिथे जोरात पळताय तुम्ही सगळं. तुम्ही तिथे इथे जुनी साडी आहे, पण तिथे एकदम नवीन सगळे कपडे आहेत. इथे साधं घर आहे, तिथे नवीन घर बांधलंय आम्ही. इथले नातेवाईक वेगळे आहेत, तिथले आपले आपले पाहिजे तसे तयार केले, जसे पाहिजे तसे. इथे पाहिजे तसे मिळत नाही, इथे कर्मानुसार मिळाले. कोण मारकुट आहे, कोण बांडकोर आहे, कोण कसं आहे, कोण कसं आहे. इथलं पोरग मनासारखं नाही, इथली बायको मनासारखी नाही, इथलं पती मनासारखं नाही, इथला शेजारी मनासारखं, तिथलं मात्र मनासारखा. पण मनासारखं करून बी भांडण आहे तिथं बाबा. तिथं मी मनासारखं केलं, पण तिथे मी भांडण सुरू झालं. भांडण झालं की जागा होते ती, भांडण झालं की जागा होते ती. पण स्वप्न आम्ही मिथ्या ठरवलं. सुषुप्ती स्वप्न होतं म्हणजे काय? तर तुमची ती सृष्टी आहे. स्वप्नामध्ये ही ईश्वर सृष्टी आहे, ती तुमची सृष्टी आहे. आणि ह्या दोन्ही सृष्ट्या तुम्ही सुषुप्तीमध्ये बाजूला होताय. दोन्ही सृष्टीपासून, तुमच्या मनोमय सृष्टीपासून बी तुम्ही बाजूला होताय, आणि ईश सृष्टीपासून बी तुम्ही बाजूला होताय सुषुप्तीमध्ये. त्यामुळे आनंदाला पात्र आहे. आनंदाला आड येणारं हे गबाळ आहे, आणि हे गबाळ जिथं नाही तिथं आनंद आहे. पण तो न कळण्यातला आनंद आहे सुषुप्तीमध्ये. समाधीतला आनंद आहे, पण तो कळण्यातला आहे. तो ज्ञानामध्ये लीन करतात. सुषुप्तीमध्ये हे सगळं अज्ञानामध्ये लीन होते. सुषुप्तीमध्ये काय होतं? हे सगळं अज्ञानामध्ये लीन होतंय, आणि उठल्यानंतर कबुली देतो की मला काही कळालं नाही, मी सुखाने झोपलो होतो. समाधीमध्ये मला कळालं, मी आनंदित होतो. तेव्हा मिथ्या होतं, पण आता मला उठल्यानंतर हे खरं वाटायला लागलं. बाबांनी मूर्छा सांगितली. तर मूर्छेमध्ये काय होतं? वृत्ती अत्यंत वेगवान होते. एखाद्याला चक्कर येतं म्हणजे काय होतं? तर वृत्ती अत्यंत वेगवान होते, आणि वेगवान झाले की चक्कर येऊन पडतो. सुषुप्तीमध्ये अज्ञानात लीन होते, समाधीमध्ये ज्ञानात लीन होते, आणि मूर्छेमध्ये अत्यंत वेगवान होते, आणि वेगवान झाले की ते चक्कर येऊन पडते. मृत्यूमध्ये काय होते? मृत्यूमध्ये ती स्थूल देहाला सोडून जाते. दोघांचं विघटन होतं, मृत्यू होतो. म्हणजे अंतःकरण वृत्ती किंवा अंतःकरण आणि पुढचं जी काही सामुग्री आहे सूक्ष्म देहाची, ती स्थूल देहाला सोडून जाते, विघटन होतं. तो मृत्यू आहे. समाधीत काय होतं? जागृतीत काय होतं? सुषुप्तीत काय होतं? समाधीत काय होतं? मूर्छेमध्ये काय होतं? आणि मृत्यूमध्ये काय होतं? हा वृत्तीचाच खेळ आहे बरं का सगळा. जागृतीत बी वृत्तीच आहे, वृत्ती जागी झाली. स्वप्नामध्ये वृत्तीने दुसरा पसारा मांडला तुमच्या मनासारखा. सुषुप्तीमध्ये अज्ञानात लीन झाली सगळ्या गबाळाला घेऊन. समाधीमध्ये ज्ञानात लीन झाली, अधिष्ठान ज्ञानामध्ये. मूर्छेमध्ये अत्यंत वेगवान झाली, आणि मृत्यूमध्ये सोडून गेली. या स्थूल देहाला सोडून गेली. मृत्यू होणं म्हणजे सूक्ष्म देहाचा भाग आहे वृत्ती, म्हणजे ती गेली तिकडे घेऊन. आणि दुसऱ्या ज्या अवस्था आहेत
बालपण आहे, तरुणपण आहे, वृद्ध, एकूण 13 अवस्थेचे विषय आलेले आहे. विषय आहे, पामर आहे, जिज्ञासू आहे आणि मोक्ष आहे. मुमुक्ष आणि मोक्ष ह्या 4 अवस्था, ह्या 3 आणि सुषुप्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी ह्या 4 आणि 4 8 आणि 3 11 आणि मृत्यू आणि मूर्छा ह्या 2 अशा 13 अवस्था सांगितल्या देहाच्या अनुषंगाने धरून. 13 अवस्था आलेल्या आहेत. आपल्या सात्विक अवस्था आहेत त्या 8 अवस्थेचं वर्णन आलेलं आहे. तुमच्या अवस्थेत नामाच्या निमित्ताने जी भूमिका आलेली आहे ती सात्विक 8 अवस्था आलेल्या, आणि देहाच्या अनुषंगाने वृत्तीला धरून ज्या आलेल्या आहेत त्या 13 अवस्था आलेल्या आहेत. मग आपला जो विषय चाललेला आहे की समाधीतून बाहेर आल्यानंतर दिसलेल्या जगताचा कसा मेळ लावायचा, हे आता आम्हाला दिसलंय बी आणि खरं बी वाटायला लागले. बरोबर आहे की नाही? आमची स्थिती काय, हे दिसून खरं वाटायला लागलेलं आहे. आणि इथे माऊली काय सांगतायत, चांगदेवर आहे ना, स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. काय झालंय, तो लपल्यामुळे, चांगदेवा ही गोष्ट लक्षात घे तू. चांगदेवाने हे वाचलं बरं का, कळालं नाही लपणं काय, लपतोय काय, काय लपणं आहे आणि प्रगटणं काय आहे. हा, प्रगटणं काय आहे, लपणं काय आहे. मग ज्या वेळेस तो लपतोय त्यावेळेस हे दृश्य आम्हाला समोर दिसतंय. त्याच्या लपण्यामध्ये जगताचा भास होतोय. दोरी लपली की आम्हाला भास कशाचा झाला, सर्पाचा. आता दोरीचं लपणं झालं, अधिष्ठानाचं लपणं झालं. दोरीचं लपणं व्यावहारिक सत्तेतलं आहे, आपल्याला कळण्यासाठी घेतलेला दृष्टांत. पण आता याचं जे लपणं आहे हे का बरं दिसलं आम्हाला, हे दिसण्याचं काय कारण आहे, आधी का दिसलं ह्याचा निर्णय झाला पाहिजे. आणि दिसलेलं कसं मिथ्या आहे याची दुसरी गोष्ट आपल्याला पुढे जायचं आहे. हे दिसलंच कशासाठी अगोदर आम्हाला, सर्प दिसलाच का बरं आम्हाला दोरीवरचा. हे जगत तुम्ही सांगताय नाही की मिथ्या आहे, अधिष्ठान लपलं ना म्हणून दिसला. पण बरोबर आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे. भ्रम झाला मंद अंधकारात. हा, मंद अंधकारात तो दोरीचा बरोबर आहे दृष्टांत. पण इथे काय झालं, तो लपला. हा, म्हणून तिथे दोरीच्या अज्ञानामध्ये तिथे प्रकाश कमी पडला म्हणून भान कशाचं झालं आम्हाला, इदमतेचं. इथं काहीतरी पडलेलं आहे एवढंच कळालं आम्हाला, पण काय पडलेलं आहे याचा उलगडा झाला नाही. आणि अज्ञानाने काय केलं, अविद्येनं काय केलं, आहे त्याच्यावर आवरण टाकलं आणि नाही ते दाखवलं. रज्जू उपहित चैतन्य आश्रित, लक्षात घ्या, रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येच्या तमगुणाचा परिणाम म्हणून सर्प दिसला. रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येच्या रजोगुणाचा परिणाम म्हणून आमची वृत्ती तिथपर्यंत पोहोचली, क्रियात्मक. सर्पाचं कार्य झालं तिथे. आणि अंतकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम म्हणून सर्पाचं ज्ञान झालं. आता हे कठीण असलं तरी समजलं पाहिजे आपल्याला, एवढं मोठं नाही पण समजलं पाहिजे हे का बरं दिसतंय आम्हाला, हे नसताना का बरं दिसतंय. कारण असलेल्या वस्तूवर आवरण आलं आणि नुसतं आवरण आलं पण पूर्ण नाही आवरण आलं. कसं आवरण आलं, काहीतरी आहे. आम्हाला वस्तू आहे वाटतात का वस्तू नाही वाटतात, आता सगळ्याच वस्तू आहे. सर्पाचं आहे पण आहे का दोरीचं आहे पण आहे, ते दोरी पण वाटायला लागलं कशाचं, सर्पाचं. मग आहे पण आता हे जे आहे पण आहे उघड, हे आहे पण या वस्तूचं आहे, या दृश्याचं आहे का परमात्म्याचं आहे. परमात्मा. आणि परमात्मा कळे ना कशामुळे, ज्ञान प्रकाश कमी पडला. परमात्मा कळे ना पण आहे, आहे कुठे गेला नाही. आणि मग आहे घातला वस्तू मध्ये आम्ही, मग सर्प आहे वाटायला लागला, जग आहे वाटायला लागलं, माणसं आहे वाटायला लागलं, स्त्री वाटायला लागली, पुरुष वाटायला लागला, देव वाटायला लागला, जीव वाटायला लागला, काही काही सगळंच वेगवेगळं अनेक वाटायला लागलं. कशाचा परिणाम झाला, अंतकरण उपहित चैतन्य आश्रित शब्द पहा कसा, काय इथे अंतकरण आहे
आणि त्याचं उपहित चैतन्य, उपहित चैतन्य आश्रित. अविद्या कोणाच्या आश्रयाने आहे? अज्ञान कोणाच्या आश्रयाने आहे? चैतन्याच्या आश्रयाने आहे. हो, चैतन्य आश्रित अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम झाला, आणि तमोगुणाचा परिणाम झाला की मायेचा क्षोभ होतो, त्याला प्रकृती म्हणतात. आणि प्रकृतीचा जेव्हा क्षोभ होतो, तमोगुणात येते, तेव्हा जगत कार्य दिसायला लागते. आहे काय? आहे काय? दोरी. आणि दिसते काय? सर्प. आहे काय? ब्रह्म. आणि दिसायला काय लागलं? जगत. ब्रह्मदिशे उघडे. बरोबर आहे, चिंतन बरोबर आहे तुमचं. पण ब्रह्म दिसण्यातलं नाही. पुढे जर चिंतन घेऊ, ते दिसण्यातलं नाही, पण दिशे उघडे म्हणजे ह्याच्या निमित्तानं ते उघड झालं, ह्याच्या निमित्ताने प्रगट झालं. उपाधी शिवाय प्रगट कसं होईल? पण आपल्याला उपाधी प्रगट वाटायला लागली का ब्रह्म प्रगट वाटायला लागली? उपाधी प्रगट. भ्रम आपले कसे सूक्ष्मतेने भ्रम लक्षात घ्यायचा आहे. मोबाईल प्रगट वाटायला लागला का ब्रह्म प्रगट वाटायला लागला? मोबाईल तमोगुणामुळे प्रगट होत ना. हा तमोगुणाचं कार्य आहे. बरोबर आहे, तमोगुणाचं कार्य आहे. अविद्या आली कशी? ज्ञानप्रकाशाच्या अभावामुळे. दोरी झाकली कशामुळे गेले? सूर्यप्रकाशाच्या आधार, सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे मंद अंधकार झाला. पूर्ण अंधकार नाही. आपण पूर्ण अज्ञानी आहे का? नाही. पूर्ण अज्ञानी असू तर मग काय खेळच मिटला ना सगळं. मग काय लय काम भारी झालं. आपण सामान्य ज्ञानी आहोत आणि विशेष अज्ञानी आहोत. आपलं ज्ञान सामान्य ज्ञान आहे आणि अज्ञान आहे ते विशेषाच आहे. दोरीच्या सामान्य ज्ञानामध्ये आणि विशेष अज्ञानामध्ये सर्प आला पुढे. अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानामध्ये आणि विशेष अज्ञानामध्ये जगत पुढे आलं. आत्म्याच्या सामान्य ज्ञानामध्ये आणि विशेष अज्ञानामध्ये देह पुढे आले. मग सामान्य ज्ञान आहे याचं लक्षण काय? सामान्य ज्ञान आहे ना, आम्ही सामान्य ज्ञानी आहोत. काय लक्षण? सामान्य ज्ञानी आहात आम्ही. काय लक्षण आहे त्याचं? तुम्हाला आहे वाटतंय का नाही वाटतंय? मग आहे काय आहे? सामान्य ज्ञान आहे. पण देहात टाकलं, देहाचं ज्ञान आहे असं झालं. ते देहाकडे विशेषत्व टाकलं त्याचं. आणि जेव्हा विशेष ज्ञान होतं, विशेष ज्ञानासाठी श्री गुरु आहे. सामान्य ज्ञान सगळ्यांना आहे, कोणाला आहे वाटत नाही. जेवढं जीव सगळ्यांना आहे पणाचं ज्ञान आहे ना. तो स्वतःला बी आहे म्हणतोय आणि समोरच्याला बी आहे म्हणतोय. पण तो वेगळा आणि मी वेगळा. आहे कशात घातला? उपाधीत टाकला. पण आहे सामान्य चैतन्याचा. सर्वांच्यातला आहे एक आहे का वेगवेगळा आहे? एक आहे. तुम्हाला आहे वाटतंय, तुम्हाला मी आहे वाटतोय, आणि तुम्हाला हे बाकीचं पण आहे वाटतंय. मग यातला सगळ्यांच्यातला आहे एक आहे का वेगवेगळा आहे? मग वेगवेगळं काय आहे? उपाधी वेगळी आहे. मग उपाधीत आहे टाकलाय का आहे उपाधीपासून वेगळा काढलाय? उपाधी. हे सचिन महाराज आहेत, ते ताई आहेत, त्या ताई आहेत, त्या ताई आहेत, हे आमका हे नामरूपामध्ये गुंडाळून टाकला आहे. सामान्य ज्ञान आमचं गेलं उपाधीमध्ये अडकून टाकलं आम्ही, आणि ते आहे असं वाटायला लागलं. आमचा आहे इकडे घालवला आम्ही उपाधीमध्ये, आणि उपाधी आहे वाटायला लागली, उपाधी सत्य वाटायला लागली. उपाधीशी तादात्म्य केलं आमच्या सामान्य ज्ञानाने. उपाधी भासले. साप आहे वाटायला लागला तेव्हा साप होता म्हणून आहे वाटत होता का नव्हता म्हणून आहे वाटत होता? नव्हता. दोरीवरचा सर्प आहे वाटायला लागला आम्हाला. बरोबर की आहे घाबरलो आम्ही. मग तो होता म्हणून आहे वाटत होता का नव्हता म्हणून आहे वाटत होता? नव्हता म्हणून. नव्हता म्हणून. मग आता सगळं जे आहे वाटतंय ते नाही म्हणून आहे वाटतंय का आहे म्हणून आहे वाटतंय? नाही. मग जे मूळ आहे ते आहे म्हणून वाटण्यातलं आहे का आहेच आहे? वाटण्यावर काय? वाटणं म्हटलं की उपाधी आली. वाटण्यासाठी उपाधी पाहिजे. कल्पना. लक्षात आलं का? वाटण्यासाठी दुसरी उपाधी पाहिजे, आणि उपाधीत ते आहे गेलं त्यामुळे उपाधीच आहे वाटायला लागली, उपाधीच सत्य वाटायला लागली. चिंतन आपल्याला करावं लागेल. डोळ्याने, डोळा म्हटलं की भेदच करणार तुम्हाला. डोळा भेदच दाखवणार, कान भेदच करणार. डोळा नसता तर कोण काळान, कोण गोरान, कोण उंचन, कोण बाईन, कोण स्त्री कसा मेळ लागला असता. एक डोळा नसता तर त्याचं कामच आहे भेद करणं. एक कान नसता, शिवी काय न ओवी काय. एक जीभ नसती, कडू टाकलं काय एरंडेल पाजलं काय, ते आत काय चव आहे का काय मेळ लागला असता.
हे जर एक त्वचा नसती तर गरम व्हायचं काय काम होतं का? दिले कशाला? दिले कशाला? दिले नाहीत, ते नसलेले आहेत. असं. असाच घोटाळा झाला. ह्या पंच ज्ञानेंद्रियांनी भेद केलेला आहे आणि तो भेद आम्हाला सत्य वाटतोय. आता ज्याने भेद केला तो सत्य आहे का? डोळ्यामुळे जे दिसतंय हा तो डोळा सत्य आहे का मुळात? नाही. बरं, डोळा डोळ्याने पाहतोय का डोळ्याला पाहण्यासाठी मागे प्राण पाहिजे? प्राण पाहिजे. प्राण प्राणाने आहे का मागे मन पाहिजे? मन मनाने आहे का मागे तुमचा चिदाभास जीव पाहिजे? चिदाभास आहे एकटा आहे का त्याला मागे तुम्ही पाहिजे आत्मा पाहिजे. मग आता हा खेळ मागे गेला पाहिजे का नाही? बरोबर सुटले हे पुढचेच मागे आहे. आम्ही सगळं ह्याला आरशातल्यालाच नीट करायच्या मागे आहे. बाबा सांगतात खरं आरशातल्याला बघून ह्याला नीट करायचं, पण आम्ही आरसात ती जी साफसफाई चालली. ज्याने दोन दाखवले ज्याने अनेक दाखवले तो दाखवणारच खोटा आहे. ज्याच्यात ती दुर्बीनच खोटी आहे. आता त्यातलं काय खरं दिसेल मला सांगा? डोळा काय दाखवतो? भेद दाखवतोय. आणि डोळा खरा आहे का? त्याचं स्वतंत्र काहीच नाही ना. त्याचं ती सामुग्री आहे, फक्त रचना आहे ती. कानाने भेद केला, कानच खरा नाही मुळात ते पंचमहाभूताच आहे. कान हा आकाशाच्या सत्वगुणाचा आहे ते, आणि आकाश मायेच आहे. आणि माया नसलेली, माया नसलेली. मग आमच्या आता विषय चालला सामान्य ज्ञान आहे आम्हाला. सामान्य ज्ञानामध्ये आणि विशेष अज्ञानामध्ये दुसऱ्या वस्तू आम्हाला भासायला लागल्या. मग श्री गुरु काय केले आम्हाला? श्री गुरु काय करतात किंवा श्री गुरुंनी काय केलंय आम्हाला? तर विशेष ज्ञान करून दिलं. जे सामान्य होतं सामान्याचं विशेष ज्ञान करून दिलं. काय? आम्ही सामान्याला घेऊन आम्हाला ज्ञान कोणाचं झालं होतं? सामान्याचं तर नाहीच नाही. सामान्याचं ज्ञान घेतलं आणि हे डब्याच पक्क झालं आम्हाला. मग श्री गुरुने काय सांगितलं? हा जो तुझा आहे ना, तो आहे तुझा सामान्यातला, देहातला नाही. तो आत्म्यातला आहे, तो शुद्ध ब्रह्मातला आहे. तू शुद्ध ब्रह्म आहेस. तुला जे आहे वाटतंय, आता तुम्हाला जे आहे वाटतंय ते नावाचं आहे का गावाचं आहे का गोऱ्याचं आहे का काळ्याचं आहे का पुरुषाचं आहे का स्त्रीचं आहे का कुठलं तीर्थाचं आहे का म्हाताऱ्याचं आहे का तरण्याचं आहे का मरणाऱ्याचं आहे का न मरणाऱ्याचं आहे? कोणाचं आहे ते आहे? पण कोणाचं आहे? आता जे आहे तुम्हाला आहे पण वाटतंय की नाही? म्हणजे आहे पण आहे कोणाचं? परमात्मा. आमचं म्हणा ना, माझं म्हणा ना, माझं म्हणा. तुमचं आहे ना ते. पण तुमचं म्हणताना तुम्ही त्यात काय काय टाकलंय तेवढं फक्त बघा. तुमचं म्हणताय बरोबर आहे, पण तुमचं म्हणताना नावाचं का गावाचं? मी तेच म्हणलं. कोणाचं? स्त्रीचं का पुरुषाचं का? हा हे कोणाचंच नाही, पण सगळं त्याच्यात टाकून टाकलं. अर्जुन पण न घेता जे उठत तसे तत्वता पाहिजे. ते पांडुसुता ते तत्व मी. अर्जुन पण न घेता जे तत्वता. हा ते तया ते तत्वता पांडुसुता तत्व मी, ते मी. अर्जुन पण टाकून, देह पण टाकून, जातीचं टाकून, गावाचं टाकून, सगळ्यांपासून मी वेगळा आहे. घरात गेला की माझ्या वस्तू म्हणतो, बाहेर आला की घर माझं म्हणतो, त्याच्या बाहेर आलं की गल्ली माझं म्हणतो, त्याच्या बाहेर आलं की गाव माझं म्हणतो, त्याच्या बाहेर आलं की तालुका माझा म्हणतोय, त्याच्या बाहेर आलं की जिल्हा माझा म्हणतोय, आणि त्याच्या बाहेर आलं की राज्य माझं म्हणतोय, आणि त्याच्या बाहेर गेला की देश माझा म्हणतोय, आणि त्याच्या वर गेला की हे जग माझं म्हणतोय. मी कशाला तरी धरूनच बाहेर चाललाय. आणि तो मात्र ह्या सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे. सगळ्यात असताना बी तो वेगळा आहे. देहात असताना देह मी म्हणतोय. जगत व्यापक, जगत व्यापक, जगत व्यापक आहे पण जग नाही. तू जग नाही. हा जगत व्यापक आहे बरोबर आहे, पण जग तो नाहीये. सगळं जिथले तिथेच आहे. आमची समजूत फक्त बिघडलेली आहे. काय बिघडलेली आहे? समजूत बिघडलेली आहे. मग आमचा जो चांगदेवांचा जो जगातला जो राहू दे, आधी आतला जो निर्णय करू. आता माझाचा जो लपलाय का प्रगट झालाय? जो म्हणजे परमात्मा बरं का, माऊलींची भाषा आहे. एका शब्दात सगळं काम मिटवलंय. जो लपोनी जगदा भासू. मग देहाचा भास आहे, मनाचा भास आहे, नावाचा भास आहे, गावाचा भास आहे का माझा मी आहे? पहा, चिंतन करा. आम्हाला सांगायची काही गरज नाही. कोणी कोणाला सांगण्याने नाही मेळ बसायचा.
ती समजण्याचीच गोष्ट आहे ती, त्याच्यावर भूमिकेवरच येण्याची बाब आहे. नावाचा भाषा, हा, नावाचं भाषण गावाचा बी आहे. हा, नावात बिघडले, गावात बिघडले, जातीत बिघडले, शिक्षणात बिघडले, श्रीमंतीत बिघडला, गरिबीत बिघडला, काळ्या गोऱ्यात बिघडला, पुरुष स्त्रीत बिघडलाय, सगळीकडे बिघडतच चाललाय तो, त्याच्यात घुसतच गेलाय तो त्याच्यामध्ये. साधं अजून विचारलं डिग्री. तुमचं आडनाव काय तर आपण टपकन सांगतो मेटकरी मारत. ते नाहीचे मेटकरी मारत. नाही, पण व्यवहारासाठी ती केलं. हा, व्यवहारासाठी करावं लागतं. लक्षात ठेवा, व्यवहार आपलं दोन भूमिका आहे. मायेचा व्यवहार आहे आणि शुद्ध ब्रह्म अव्यवहार्य आहे. जेव्हा तुम्ही अव्यवहार्य भूमिकेत आहात तिथं व्यवहार नाही, आणि जेव्हा व्यवहारात येतात तो व्यवहार आहे माया. माया म्हटले की दोन आले, आणि दोघाशिवाय व्यवहार नाही, आणि व्यवहार लटकाय. व्यवहार तुम्हाला करावा लागेल आणि समजूत राखावी लागेल. समजुतीत शुद्ध ब्रह्म आणि व्यवहारात माया, आणि माया लटकी आहे. तुम्हाला आता घरी जायला लागेल की नाही? मग तुम्ही जाणार आहे का देह जाणार आहे घरी? तुम्ही आलाय का देह आलाय? प्रश्न परत विचारतो, तुम्ही आलाय का देह आलाय? चला, तुम्ही एखादा मुद्दा काढला तर मला नीट पुढे घेऊन जायला लागेल. आम्हाला काय येण्या जाण्याचं कारण नाही हो. का बरं? सर्वत्र असलेली वस्तू कुठे येत जात असते काय? कुठं तरी असलेली कुठं जात असते. हा, मी तेच विचारतो, तुम्ही आलाय का देह आलाय? नाही, देह आलाय, देह आलाय. आणि जाईल कोण? देह जाईल. आणि येणारा जाणार देह खरा का खोटा? खोटा. आणि तुम्ही न येणारे जाणारे खोटे. खरे. तुम्ही न येणारे जाणारे खरे. खरे. हो. हा, आणि देह येणारा जाणारा खोटा. मग देह घरी जाईल आणि इकडे येईल, पंढरपूरला जाईल, काशीला जाईल, काशी करेल, मरेल. कोण? देह. आणि तुम्ही आम्हाला नाही बरं. समजूनच घ्यायचंय का काय उदबत्ती लावायची त्याला? काय करायचंय? काय काय खेळच मिटे ना आमचा. होम करावा हा? लागतो, होम करावा लागतो. होम करायला जायला लागते दर्शनाला. हे दर्शन घ्या ना, आत्मदर्शन पहिलं. जाण्याबद्दल काही नाही, जा कुठेही जा, दर्शनच आहे, कुठेही जा, त्याच्याबद्दल मला काय म्हणत. मग जाणारा येणारे कोण आहे? माया आहे, आणि मी स्थिर आहे. मी स्थिर आहे. इंजिन मुळे गाडी चालते, पण इंजिनची शेवट फिट आहे एका जागेवर. इंजिन जागे ड्रायव्हर पळतो का बस पळते? बस दोन शिवाय बी नाही ना बाबा पण. मी एक सांगा, मग पुढचं जाऊ ना. बरोबर आहे. एक पायरी तर पहिली नीट वर या, आणि मग बरोबर वर पाय टाका. ड्रायव्हर पळते का बस पळते? मी विचारतो. हा, रोजचा आहे ना बस. सांगा ना काय आहे ते. ड्रायव्हर पळते का बस पळते? बस बस पळते की ना? बस येते जाते का ड्रायव्हर येतो जातो? ड्रायव्हर जर पळाला तर बस की ड्रायव्हर की ड्रायव्हर कसं पळत? ड्रायव्हर बसलेला पाहिजे जागेवर. तरच बस पळेल. जागेवरच. ड्रायव्हर पळायला लागला नाही म्हणे ट्रॅफिक मध्ये जाम झाली गाडी, मी पळतो आता. आता तू पळून काय उपयोग? तू बस बसला जागेवर. पाहिजे, तू बसणार आहे. रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत आपल्या. तो बसला तरच जाईल ना. ह्याच्यात तो बसलाय म्हणून ही गाडी जाते येते ना. चालते. हा, मग चालतो तो. मग चालवणार आहे. चालवणार हा, आणि ईश्वरात आमचं सर्व लक्ष चालवणाऱ्याकडे नाही. ईश्वरच सर्व. चालणाऱ्यालाच पावडर लावायचं काम. चालणार तू तेवढाच तर घोटाळा झालाय ना बाबा. काय करावं? चालले मग बस आली नाही, बस गेली नाही. बसला आणणारा आतमध्ये बसलाय. त्याला कोणाला त्याची भान आहे. भान नाही ना, त्याचं भानच नाही. श्री गुरु आम्हाला त्याचं भान करून देतात. ते बघ, त्याच्यामुळे ती चालते येते जाते. हा, त्याच्यामुळे चालते येते जाते. चालेल. हा, आणि ड्रायव्हर बिघडला आणि बसलाच मी म्हणून बसायला लागला. बस भंगार झाली की म्हणायला लागला मी भंगार झालो. तू कसा भंगार झाला? तू कसा म्हातारा झाला? आता बस म्हातारी झाली का तू म्हातारा झाला? बस बस. सोप परमार्थात काहीच गोष्ट अवघड नाही ना, आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. मग आता आमचं जे लपणं आहे, लपणं आहे का प्रगट आहे? प्रगटण्याची बी लक्षणं, लपण्याची बी लक्षणं. आमच्यातला जो आहे तो प्रगट आहे का लपलेला आहे? बाबांविषयी बाजूला नेला. भ्रांतीत असेल तर लपलेला आहे. हा, भ्रांतीत असेल तर लपलेला आहे. लपल्याची लक्षणं काय आहेत? तर हे दिसलेलं जे आहे ते जर खरं वाटत असेल तर तो लपलेला आहे, आणि हे दिसून जर मिथ्या ठरत असेल तर तो प्रगट आहे. स्वस्ती श्रीवट. स्वस्ती श्री वटेषु जो जो लपोनी जगदा भासु.
दावी मग ग्रास प्रगट. अरे तो प्रगट झालाय की ग्रासच आहे असा. ग्रास म्हणजे काय गिळायचंय का काय नाही असं लक्षात. हा. भिंतीवर काढलेला आता ही आता काय करू नको बोलायला. मला काय हरकत नाही. परिणाम काय जाईल आणि कोण ऐकणार त्याचा तो घोटाळा होतो. बोलायला काय नाही मला. आणि काय बोललं तरी काय द्या काय नाही. अधिष्ठाने बाबा ते. असू द्या ना, अधिष्ठान असू द्या ना. जाऊन अधिष्ठानाकडे जायचं आहे. हा. हा हे काय आहे मला सांगा आता. हा कलर आहे कलर. कलर तरी दिली. कलर दिस. माणसं चॅप्टर झाली चांगली पासष्ट ऐकून आहे. ते काय आहे? मत. अहो देवी आहे ना, असं काय करताय तुम्ही? दर्शनाला जाणार आहे देवीच्या. आहे की नाही देवी आहे की नाही मला सांगा. हो काय दिसतंय ते? आमच्या तो मनाचा काही येतो हा? मनाचा भाव कल्पना आमच्या. देवी आहे ना? नाही. नाही देवी. मग काय आहे? मग काय कागद आहे, असं द्या. काय आहे ते तर सांगा. काय कलर, आहे? कलर, कलर. कलर आहे. मग मी म्हणतो माती आहे. बरोबर. तुम्ही कलर म्हणता, मी माती म्हणतो. त्याचा भाव येतो हा. आता. तुम्ही माती म्हणा, पृथ्वी म्हणतो मी. तुम्ही पृथ्वी म्हणा, मी पाणी म्हणतो. हा. जाऊ पुढे आपण. पाणी नाही, अग्नी आहे, अग्नी नाही, वायू आहे, वायू नाही, आकाश आहे, आकाश नाही, माया आहे, माया नाही. मग हे काय आहे? दिसतंय ते काय आहे? हा. मग हे आधीच काय बरं सांगितलं कलर आहे मधल्यामध्ये. पॅसेंजर गाडी नाही, डायरेक्ट बुलेट ट्रेन आहे ती. हे हाच तर भास आहे. भास कळतोय का आपल्याला? आता कुठे गाडी थांबली, त्याची आकारातनं बाहेर निघाली आणि त्याची ह्याच्यात कलर मध्ये जाऊन अडकली. पण आहे काय ते? जगदा भासो असाच आहे. भास असाच आहे. आता इथे एखादं आंब्याचं झाड आहे बरं का. आंब्याचं झाड आहे मग बरोबर. आंब्याचं झाड आहे बाबा. उगवल्यानंतर काय? कोंब. हा. कोंबानंतर काय? पानं. पानानंतर काय? पण त्याला आंबाच म्हणतो ना आपण. उगवला तरी काय? आंबा. जरा वाढला तरी काय? पानं सुद्धा. हा. सगळं पूर्ण त्याला मोहर आला तरी काय? आंबाच. हा. त्याला कैरी लागली तरी काय? आंबाच. तो अजून मोठा झाला तरी काय? लोणच्या एवढा आंबाच. हा. आंबा परिपक्व. केव्हा आंबा आहे? कायमच. नाही केव्हा आंबा आहे? चिंता नाही बरं का, लक्षात घ्या बरोबर. काय पुरलं होतं? काय बीज काय आहे? आंबा आहे बरोबर की नाही. आणि त्यातलं ते वरलं कुई फोडली त्यांनी, कुई बी आंबा नाही. हो. त्यातलं ते बी आंबा नाही. बीज दिसण्यातलं नाही. अजून लक्षात द्या बरोबर. जे बीज आहे ना, बीज उपाधीला बीज नका म्हणू. त्याच्या आतमध्ये जो अव्यक्त भूमिका आहे ना बीजाची, ती लक्षात आली पाहिजे. हो. आणि ते जेव्हा फुटतंय, ते वरचं सगळं फोडून काढतंय उपाधी. ते जाड कुई फोडतंय, त्याच्या आतला जो बिबा असतो तो कुईच्या आतमध्ये ते बी फोडतंय आणि फोडून वर येते. काय वर येताना जे आहे ते येतंय का अन्यथा रूपाने येतंय? लक्ष द्या. नाही अन्यथा रूपाने येते होती वरती. जो वाढायला आपल्या बीजाकडे जाताना, मूळ स्वरूपाकडे जाताना त्याला अन्यथाचा आधार घ्यावा, पुढे जावं लागतंय बीजाला. मध्ये त्यांनी कोंब धरला, मध्ये त्यांनी परत फांद्या धरल्या, पानं धरलं, मोहर धरला. हो. धरत 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 जे तिथपर्यंत गेलं, दिलं सोडून सगळंच गाबा. क्या उपाधीत आला म्हणून खेळ चाललाय की नाही? उपाधीला धरूनच बोलणं चाललंय ना. उपाधीला धरून बोलणं आहे. उपाधीला सोडण्यासाठी आहे का उपाधीला धरण्यासाठी आहे? बोलणं उपाधीला धरून आहे, ऐकणं उपाधीला धरून आहे, पाहणं उपाधीला धरून आहे. उपाधीला सोडण्यासाठी का उपाधीला धरण्यासाठी? सोडण्यासाठी. आणि केव्हा सोडायची? सोडण्यासाठी. उपाधी आपोआप सुटेल का सोडावी लागेल? सोडावी. कधी? आंब्याचा त्याचा संबंध कधी सुटतोय? ऑटोमॅटिक काय करायची गरज नाही. परिपक्व झालं. त्याच्यात ते तयार झालं, त्याच्यात ती भूमिका आली की सुटलंच म्हणून बीज समजायचं. आलं का त्याच्यात? हा. ती भूमिका त्याची ती तयार झाली जी मुळात होती उगवताना. बीज. ती भूमिका तयार झाली की त्याचा मधल्याचा गबाळाचा आणि त्याचा संबंध सुटला. बर. मध्ये चिंतन करू. कोणत्या अवस्थेत असताना ते होत? कोंब असताना कोंब होता का तो? कोणत्या अवस्थेत ते कोंब झालं होतं? नाही, कोंब नव्हतं झालं. त्याच्या आधाराने कोंब आलेला आहे. कोंबापेक्षा ते वेगळंच आहे. त्याच्या आधाराने फांदी आलेली आहे. फांदी नाही ते. फांदीत ते भरून आहे, पण फांदी त्याच्यात नाही. पहा पुढे 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 मोहर त्याच्यातूनच आहे. हो. पण ते नाही. पुढे पुढे
पूर्णपणे गेल्यानंतर बाबा त्यातलं बीज काढताना ते वरचं साल बी काढायचं आहे, ते रस बी काढायचं, सगळंच काढायचंय त्याच्यातलं ते कारण अव्यक्तातलीच गोष्ट आहे. व्यक्तात येण्यासाठी सगळं मटेरियल धरलं आणि व्यक्ताला प्राप्त झाल्याशिवाय मटेरियल सगळं झाल्याबरोबर मटेरियल सगळं फेकून दिलं. बीज तरोवरा पोटी तरोवर बीजाची हा, बीजाची. मग आता ही उपाधीचं काय आहे तेव्हा हे आलंय याच्यामध्ये. आता याला धरत 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 पुढे सगळ्यांना धरत चाललंय. ते मनाचा आधार चालू आहे की नाही, आता बुद्धीचं काम चालू आहे की नाही, चित्ताचं काम चालू आहे की नाही, प्राणाचं काम चालू आहे की नाही, इंद्रियाचं काम वाचता कसं येईल, इंद्रियाचं काम चालू आहे की नाही, सगळं ऐकायचं चालू आहे, बोलायचं चालू आहे, सगळ्यांचा आधार घेऊन बोलणं आहे की नाही. मग सगळ्यांचा जरी आधार घेतला तर ज्याचा आधार घेतलाय ते आहे का? ते नाही. मन झालं तरी ते नाही, बुद्धी झाली तरी ते नाही, प्राण झाला तरी ते नाही, डोळा झाला तरी काहीच नाही ते. आणि केव्हाच काही नाही. मनोबुद्धी चित्त मन हा मनबुद्धी चित्त अहंकार नाहो मनबुद्धी अहंकार चित्ता आणि नाहम न च श्रोत्रे जिव्हे न च ग्राण नेत्रे न च योम भूमिर्न तेजो न वायुष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. केव्हाच नाही. केव्हा ह्याच्या आधाराने जायचंय, पण हे आपण नाही. हा भास सुद्धा एकात एक काढतोय आपल्याला. आता आपण ह्याचं विचारलं तर आता मग आकारापर्यंत गेलो, पण आकार आहे का तो? मग भासलेला भास आहे, भासलेला भास आहे का तीच वस्तू आहे? चित्रातला अग्नी त्या चित्राला जाळत नाही ना. हा, तो दिसण्यातला आहे, दिसण्यापुरता. असण्यातला नाही नाही ना. ना. हा, तो व्यावहारिक सत्तेतला आणि प्रतिभाषिक सत्तेतले मेळ लागतो तिथे, पण पारमार्थिक सत्तेत जाताना ती दोन्ही बी उडतात तिथे. मग भासलेली गोष्ट असलेलीच गोष्ट म्हणून भासली, असलेलंच भासलेलं आहे का असलेल्यापेक्षा भासलेलं वेगळं आहे? चेंज झाला बरं का, गिअर गिअर पडला लक्षात घ्या. गिअर बोलण्यातलं हा पुढे अधिष्ठान भावाकडे चिंतन चाललंय पुढे, आणि तेच सांगायचंय त्यांना, तेच सांगायचंय. सृष्टीवादात ना दृष्टीवादात घेऊन जायचंय त्यांना. भासलेली वस्तू असलेलीच आहे का भासलेली वेगळी ना असलेली वेगळी? असलेलीच आहे. असलेलीच आहे. हा बोला. हा बरोबर आहे. असलेलीच आहे. सर्प वेगळा आणि दोरी वेगळी असं आहे का? नाही. मग दोरीच आहे. दोरी आणि सर्प दोन वेगवेगळे आहे का दोरी आणि सर्प एकच आहे? एकच आहे. दोरीला सर्प समजलोय का दोरी कुठेतरी बाजूला ठेवून सर्पाला सर्प समजलोय? दोरीला आता प्रमाण म्हणा. दुजे नाही. आता प्रमाण म्हणा तुमचं काय? जगामध्ये ब्रह्मदिशे या भूमी जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. हा, धोतर आणि लुगडे. हा काय? एकची धागा नाना परी कपडे धोतर आणि लुगडे. जगामध्ये ब्रह्मदिशे. अलीकडे दृष्टांत दिला, पलीकडे सिद्धांत एकच ठरलेलं, दृष्टांत वेगळे. लुगड्याचा, धोतराचा, मातीचा, घटाचा, अलंकार, सोन्याचा, तरंगलाट. ह्या अभंगामध्ये 3 दृष्टांत आहेत. एकची धागामध्ये 3 परुळे आणि सुगडे, रांजण आणि सुगड, बाळी आणि बुगडी. हा, 3 दृष्टांत आलेले आहेत. सिद्धांत जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. भासलेली वस्तू असलेलीच वस्तू भासलेली आहे का भासलेली वस्तू वेगळे काहीतरी आहे? चिंतन. असलेलीच लपोनी जगदा भासू. आरशामध्ये असलेलाच इकडचाच दिसला, नसलेला इकडचाच दिसला. तरी बी 2 दाखवले त्याच्यामध्ये. बिंब प्रतिबिंब मध्ये 2 भूमिका आल्या त्याच्या. इथे 2 नाही. आता तिथे एकाकडे जायचं आपल्याला. त्रिपुटीच उडवायचे आता आपल्याला. जग झालं कसं झालं तर ते वेगवेगळ्या आरशामध्ये दिसलेला एकच आहे ना. तो एका आरशात नाही पण वेगवेगळ्या. बरोबर. मग आता हे झाडं आहेत, ही झाडं आहे, हा पत्रा आहे, हे आहे, हे मागे लावलेलं आहे, इथे हा डबा बसलेला आहे, हे लोड आहे, हे आहे, हे सगळं आहे. हे काय आहे सगळं दिसलेलं आपल्याला? हे दिसलेलं सगळं काय? ब्रह्म. भास आहे का वस्तूच ती आहे? वस्तूच ती आहे. तोच नटला नानापरायण.
देव नटला नाना परी, त्यात सगळं चालं. भरून उरला चराचे. दिसायला वेगवेगळं आहे, असायला मात्र एक आहे. एकच वस्तू एकच आहे. अनेक भास व्हायला लागले, आमची कल्पना अनेक दिसायला लागले, आमची कल्पना विस्तारायला लागली. का? त्याच्या लपण्यामध्ये. तो लपला की अनेक दिसतंय, अनेक भासतंय. बर भाषेना का भासलं तर, दिसेना का दिसलं तर त्याला खरं मानतोय आम्ही. दिसण्यातली अडचण नाही, भासण्यातली अडचण नाही, त्याला खरं मानण्यातली अडचण आहे. काय झालं? आम्ही खरं मानून बसलो. मग आता ज्ञान झाल्यानंतर, ही गोष्ट कळाल्यानंतर जग दिसावं का दिसायचं बंद व्हावं? दिसणार त्याला सत्य नाही मानायचं. आहे पण मिथ्य आहे. हा? हा, प्रश्न तिथं असले तरी त्याचं चिंतन आहे. हा, दोन्ही बोला. चुकीचेच प्रश्न आहेत. पाण्यात नाव असावं का ते नाही, नाही. चित्तात देव असावं का देव? माझा प्रश्न परत सांगतो. ज्ञान झाल्यानंतर, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प दिसतो का? नाही. बरोबर आहे की नाही? दोरीचं ज्ञान झाले सर्प दिसत नाही. मग ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जग दिसावं का न दिसावं? आता प्रश्न कळाला. दिसावं पण मिथ्य आहे. मिथ्या दिसावं, मिथ्या वाटावं. दृष्टांतात काय सांगितलं? दोरीचं ज्ञान झालं की सर्प दिसत नाही, आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जग दिसतं का नाही दिसतं? दिसतं. पण ते मिथ्या आहे असं समजायचं. झालं. नाश पावणार आहे. सर्प दोरीच्या ज्ञानात सर्प दिसत नाही, आणि ब्रह्मज्ञानामध्ये जग दिसतं. का बरं? जो लोकोनी जगदाभासू. नाही, ते बरोबर आहे. होय, बरोबर आहे. मला प्रक्रिया सांगा आता. दिसतं हे बरोबर आहे. ब्रह्मज्ञानाला जग दिसतं, जग दिसायचं राहत नाही. जरी ब्रह्मज्ञान झालं, जीवन मुक्त असतात तरी सुद्धा जग दिसतं, जगाचे व्यवहार चालतात. अंतःकरण उपहित, अंतःकरण विशिष्ट, अंतःकरण विशिष्ट, अंतःकरण उपहित आणि अंतःकरण उपाधी. ते तर 3 भूमिका. त्याचा चिंतन असं आहे की हा जो दृष्टांत आहे तो निरुपाधिक आहे. कोणता? सर्प दोरीचा निरुपाधिक आहे. तिथे उपाधी राहत नाही दोरीचं ज्ञान झाल्यानंतर, आणि इथे ज्ञान झाल्यानंतर ती उपाधी तशीच राहते. अंतःकरण काय मोडून टाकलं का? आमच्या अंतःकरणात ज्ञान झालं ना कोणाचं? मी आत्मा ब्रह्म आहे, आणि जगाचं दिसणं कुठे आहे? अंतःकरणातच आहे. मग ज्या उपाधीत आम्हाला ज्ञान झालं ती उपाधी तशीच आहे. मग उपाधीमुळे जगाचं दिसणं आहे. जग का बरं दिसेल ब्रह्मज्ञानानंतर? अंतःकरणाची उपाधी शिल्लक आहे. उपाधी आहे म्हणून दिसेल. आरशातलं मिथ्य आहे कळालं तरी बी आरशातलं दिसणं बंद होईल का दिसणं तसंच राहील? का बरं? उपाधी. आरसा समोर पडलाय ना, हा उपाधी आहे. उपाधी आहे. तशी अंतःकरणाची उपाधी तुमची गेलेली नाही ना, अजून तुम्ही मेलेली नाही ना देह तुमचा. बरोबर. सूक्ष्म देह आहे ना. दोन्ही बी देह आहेत ना, संयोग आहे त्यांचा. उपाधीमुळे दिसणं आहे का असलेल्यामुळे दिसणं आहे? उपाधीमुळे दिसलेलं आहे आम्हाला, आणि जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत दिसत राहील ते. फक्त तू त्याला ते समजू नकोस, त्याला सत्य समजू नकोस. दिसण्याची अडचण नाही. जो लपोनी जगदा भासू, त्याचं लपणं जे आहे हे ओळख. मग आता वस्तुस्थितीचा जर आपण विचार केला, तो लपलाय का प्रगट झालाय? लपाला ना प्रगटाला. नाही, आता या ओळीपुरता. ओळी पुढे जाईल तेव्हा आपण घेऊ. तो आता जगाकडे पाहिल्यानंतर तो लपलाय का प्रगट झालाय? जगाच्या रूपाने तोच प्रगट झाला. वा. दोरी सर्पानी दोरीला लपवली का दोरीच प्रगट झाली सर्पाच्या रूपाने? सर्प दिसला त्यावेळेस दोरीच होती का? दोरीशिवाय दुसरं काय होतं? काहीच नाही, दोरीच होती. बरोबर की नाही? मग सर्प दिसला तरी दोरीच आहे. मग सर्प दिसताना दोरी आहे का सर्प आहे? दोरीच. पण सर्प दिसतोय. दिसला सर्प तरी दोरी आहे का सर्प आहे? दोरीच आहे. हा, जग दिसतंय. दिसायला काय आहे? जग आहे. मग जग दिसतंय म्हणून जग आहे का शुद्ध चैतन्यच आहे?
शुद्ध चैतन्य मग चैतन्य प्रगट झालं या दिसण्याच्या निमित्ताने का लपून बसले? प्रगट झालं. प्रगट झालं. मग लपलं केव्हा म्हणायचं आणि प्रगट केव्हा म्हणायचं? दिसलं की लपलं. नाही दिसलं. दिसणं चालू आहे आता. आता दिसणं काढलं आपण. आता दिसण्यातलं मिथ्यत्व बी काढलं आता आपण. लक्षात आलं का? दिसण्यातलं मिथ्यत्व बी काढलं आपण. आता सत्यत्व काढलं, मिथ्यत्व शिल्लक आहे. मग आता हे जे दिसणं आहे, हे जे दिसणं आहे ते दिसणं हे भासाचं दिसणं आहे का त्याचं दिसणं आहे? आणि मग तो प्रगट आहे केव्हा आणि लपलाय केव्हा? त्याच दिसणं आहे. हे दृश्य, हे जे जग दिसतंय, ज्यावेळेस आमचं भूमिका पक्की होईल की हे दिसणारं जगत नाही, हे जग नाही, ते शुद्ध चैतन्य आहे, अन्यथा रूपाने फक्त प्रगट झालेला आहे, त्यावेळेस त्याचा प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर हे राहिलं का? आता ह्याचा ग्रास झाला. दावी मग ग्रासू प्रगटला खरी. कुठे आता शिल्लक राहील? दिसायला दृश्य आहे आणि असायला शुद्ध चैतन्य आहे. दिसायला देह आणि असायला शुद्ध आत्मा. दिसायला मोबाईल, दिसायला मोबाईल, काही घ्या, काही घ्या, असायला ब्रह्म. मग बुद्धीमध्येच बदल करायचा आहे, विचारांमध्ये बदल करायचा आहे का ह्या जगताच्या दिसणाऱ्या दृश्यामध्ये काय बदल करायचा आहे? बुद्धीमध्ये. बुद्धीचा पालट धरारे काय? ज्ञान झाल्यावर अज्ञान जातं. हा, ज्ञान झाल्यावर अज्ञान जातं. अज्ञान जा. बरोबर. मग प्रगटणं आणि लपणं जे आहे ती जी भूमिका आहे ही फक्त इथे लक्षात घ्यायची. प्रगट ही वस्तू नाही, हा भास आहे. वस्तुस्थितीने वस्तू जी आहे ती दिसण्यातली नाही, पण या भासाच्या निमित्ताने प्रगट झाली. तो आहे असा प्रगट नाही होऊ शकत. त्याला माया लागेल. मायेला घेऊन त्याचं प्रगटीकरण आहे. पण मायेला घेऊन प्रगट होताना आहे तसा होत नाही, आहे तसा प्रगट होता येत नाही, आहे तसा दिसत नाही. म्हणून वस्तू पांघरून घेऊन त्याला पुढे येणं आहे, काहीतरी उपाधी घेऊन पुढे येणं आहे. पण जी उपाधी आहे ती उपाधी नाही तर तोच आहे जो लपोनी जगदा भासू. त्याच्यासाठी 12 दृष्टांत दिलेले आहेत बाबा. एक गोष्ट, सोने सोनेपणा उने न येताची झाले लेणे, तेवी जग होणे अंगी जया. सोनं अलंकार झालं, अनेक अलंकार झालं. सोन्यात काय उनेपणा आला का? अलंकार झालं तरी काय आहे? सोनच आहे. अनेक अलंकार झालं तरी काय आहे? सोनच आहे. अलंकारपणे नटले बाळा सोने काय वाया गेले. अलंकारपणे झाकले, अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले. तैसे नामरूपी दुरावले. अद्वैत जे प्रश्न आहे. अवतरील ही गाडग्या गाडा आणि पृथ्वी अनोळख झाली मोडा. हा का दीपू झाला दीपपणे का दीप कानडा वणीसाठी. बरोबर. सोन्यामध्ये अलंकारात आलं तरी काय बदल नाही, अनेक अलंकारात झालं तरी सुद्धा बदल नाही. पण आमची दृष्टी अलंकारामध्ये आहे. सोन्यात काय बदल झालेला नाही. अलंकार झाले, अलंकार नाही झाले, काही झालं तरी त्याच्यामध्ये अजिबात कसलाही कोणताही बदल नाही. आमच्या दृष्टीनं अंगठी आहे का सोन्याच्या दृष्टीनं अंगठी आहे? आमच्या दृष्टीनं कानातलं आहे का सोन्याच्या दृष्टीनं कानातलं आहे? नथ काय, बुगडी काय, गळ्यातली चैन असेल, आकार बदलतो. आकार. मग आकार जरी बदलला, आकारात जरी आलं तर सोन्यात काही बदल झालाय का? मला आपला हा मूळ मुद्दा आहे. नाही. आकार झाला, निराकारात काय बदल आहे का? सोन्याच्या टंच मध्ये काय फरक आहे? सोन्याचा खंडोबा, कुत्र, गाढ गोड गोड. सोन्याचा खंडोबा केला, सोन्याचा गणपती केला, सोन्याचं कुत्र केलं, सोन्याचा काय केला अजून बाबा? खंडोबा केला, गाढव केलं, कुत्र केलं, काय सगळे केले सोन्यात. सोनं गाढव झालं का कुत्र झालं का महिषासुर मर्दनी झाली का खंडोबा झालं? काय झालं? सोनंच आहे. मग खंडोबाचं सोनं जास्त किमतीनं जायला आणि कुत्र्याचं सोनं कमी किमतीनं जायला काय काय कसं? सोनं काहीच फरक नाही ना. आकार धरला त्यांनी, आकारात आलं. मग आकाराच्या निमित्ताने सोन्याचंच प्रगटीकरण आहे का आकाराचं प्रगटीकरण?
कुत्र हे आकाराला नाव आहे का सोन्याला नाव आहे? आकाराला खंडोबा हे आकाराला नाव आहे का सोन्याला नाव आहे? आकाराला देव हे आकाराला नाव आहे का शुद्ध चैतन्याला नाव आहे? आकाराला निराकारामध्ये बदल नाही होते. सोने सोनेपणा उणे न येताची झालेले, त्याच्यात उणेपणा न येता लेणं झालेलं आहे. देवी जग होणे अंगी जया, तसं जग झालेलं आहे. बीजेची झाले तर हा, त्याच्यात कोणताच उणेपणा नाही आलेला. तो जसा आहे तसाच आहे. मग हे आकार वेगवेगळे आहेत का चैतन्य वेगवेगळे आहे? आकार आकार वेगवेगळे आहे. आमचं लक्ष आकारात अडकलं. दृष्टी आकारात पर्यंत थांबली, दृष्टी रंगात थांबली, दृष्टी घनरूपामध्ये अडकली, दृष्टी द्रवरूपामध्ये अडकली, दृष्टी वायुरूपामध्ये अडकली. त्याच्या पुढे जाईना, भेद करेल दृष्टी, फोडे ना ते एक 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 कवच जे आहे ना ते फुटत गेलं पाहिजे. घनात सुलाला फोडलं पाहिजे, द्रवरूपाला फोडलं पाहिजे, वायुरूपाला फोडलं पाहिजे, पोकळीला फोडलं पाहिजे. या सगळ्यांना बाद करून जे आहे ती वस्तू लक्षात आली पाहिजे. वस्तू जशीच्या तशी आहे. कल्लोळ कंचोकू न फेडिता उघडे उदर. तैसे जग होणे सम्यक स्वरूप जो. पाण्याच्या दृष्टीने जर पाहिलं, लाटा पाण्याला सोडून तयार झालेत का पाण्याला घेऊन तयार झाले? पाण्याला घेऊनच तयार. पाण्यापासून लाटेला कधीतरी वेगळं करता येईल का? नाही. लाटा आमच्याकडून आहेत का पाण्याकडून आहेत? आमच्याकडून. लाट आणि पाणी दोन आहेत का एकच आहे? पण दिसताना अनेक लाटा दिसतात. मोठी लाट, छोटी लाट, भरपूर लाटा दिसतात. त्यांचे आकार वेगळे, आकार वेगळे आहे. पाण्याने आकार धरला म्हणून लाट का पाणी लाट आहे? आकार धरले. आणि आकार धरायला काहीतरी मध्ये यावं लागतं. पाण्याने आकार धरायला वारा यावा लागतो आणि सोन्याने आकार धरायला सोनार यावा लागतो. मध्ये यावांतर करणे यांची अवांतर करणे वारियाची. हा, वारियाची. वस्तूमध्ये काय बदल झालेला नाही, ती जशी आहे तशीच आहे. आणि जेव्हा ते आकारात येते तेव्हा मूळ याचा विसर पडला जातोय. अलंकाराकडे पाहताना सोनं लपतंय. आता लपतंय का आमच्या दृष्टीत येईना? लपून प्रगट झालंय का ते लपलेलंच आहे? लपून मी नाही, प्रगटच झालेलं आहे. प्रगटीकरणच आहे. ते व्यवहारात आलं. फक्त त्याचा व्यवहार सुरू झाला आकारामुळे. आकार नाही तर त्याचा व्यवहार कसा असू शकेल? व्यवहारात आलं ते. पण व्यवहारात आलं तर त्याचं उणे पण नाही काय झालं, त्याच्यात कमतरता काय नाही झाली. मग इथे अधिष्ठान बी दिसतंय बाबा आणि अध्यस्त बी दिसतंय. बरोबर का? थोडं लक्ष द्या. सोनही दिसते आणि अलंकारही दिसतोय आम्हाला. पाणी दिसते आणि लाटही दिसते आम्हाला. इथे अधिष्ठान बी ओपन आहे आणि अध्यस्त बी ओपन आहे. आणि जगताकडे पाहताना अधिष्ठान दिसण्यातलं नाही आणि अध्यस्त वस्तू दिसण्यातली आहे. याला अध्यस्त म्हणायचं आणि त्याला अनअध्यस्त म्हणायचं. दोन्ही बी दिसत आहेत. सोनं बी दिसते ना अलंकार बी दिसतोय, अनअध्यस्त आहे. आणि लाट बी दिसते आणि पाणी बी दिसते, अनअध्यस्त म्हणायचं शास्त्रीय भाषा. आणि हे अध्यस्त अधिष्ठान. हा, रशी रज्जू सर्पामध्ये अध्यस्त अधिष्ठान. अध्यस्त विवर्ता अनध्यस्त. हा, अनध्यस्त सोनं अलंकार मध्ये, लाट याच्यामध्ये. मग चिंतन पुढे असं येते, चांगदेवरायला लक्षात आणून देत आहेत माऊली की हे जे दृश्य दर्शन ही जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीकडे तू लक्ष दे. ही जी त्रिपुटी आहे, वास्तवात स्वरूप सांगताना माऊली काय सांगतात? देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जसा. मग आता हा एवढं एक फक्त घेऊ. 5 मिनिटं आपलं उशीर सुरू झालं होतं म्हणून, आणि आपण थांबू. आज पहिली ओळीला आपला पूर्ण विराम, उद्या दुसऱ्या ओळीकडे जाऊ आपण. कोणतंही दृश्य असू देत, कोणतंही दृश्य असू देत, तुमच्या आतला असू देत नाहीतर बाहेरला असू देत,
त्या दृश्याला तुम्ही जाणताय की नाही, त्या दृश्याला तुम्ही पाहताय की नाही? पाहतोय. आता केव्हाही पहा, त्या दृश्याला तुम्ही पाहताय की नाही? हा, त्या दृश्याला पाहणारा जो आहे, त्या दृश्याला पाहणारा जो आहे त्याला बी तुम्ही पाहताय की नाही? थोडं शांत, अजून चांगलं चिंतन करा, पाहून चिंतन करा. या दृश्याला तुम्ही पाहताय, बरोबर आहे की नाही? आणि या दृश्याला पाहणारा जो दृष्ट आहे त्या दृष्ट्याला बी तुम्ही पाहताय की नाही? तेवढं फक्त कन्फर्म करा अनुभवानिशी. दृश्यालाही पाहणार मीच आहे. दृश्याला बी पाहतोय आणि त्या पाहणाऱ्याला बी मी पाहतोय. आणि दृश्य आणि पाहणारा याच्यामध्ये दृष्टी आहे ना? या दृष्टीला बी मी पाहतोय की नाही? म्हणजे ह्या दृश्याला बी मी पाहतोय, याला पाहणाऱ्याला बी मी पाहतोय, आणि ह्याच्यामध्ये जी दृष्टी आहे पाहण्याची क्रिया याला बी मी पाहतोय. म्हणजे दृश्याला पाहणारे बी तुम्ही आहात, दृष्टीला पाहणारे बी तुम्ही आहात, आणि दृष्ट्याला पाहणारे बी तुम्ही आहात. मग त्यातले तुम्ही नेमके कोण आहात? दृश्य तुम्ही आहात, दृष्टी तुम्ही आहात, का दृष्टा तुम्ही आहात? त्रिपुटी वेगळा नाही ना, द्रष्टा बी नाही. या तिघाहून वेगळा आहे. दृश्याच्या सापेक्ष द्रष्टा आला ना. मग आता दृश्यच नाही तर द्रष्टा कुठं राहिला? या तिघाहून तुम्ही वेगळा. हा, हे तिघे बी तुम्ही नाही. आणि हे तिघे भासलेले आहेत का असलेले आहेत? हे तिघे तुमच्यामुळे दिसत आहेत का त्यांच्यामुळे दिसत आहेत? दृश्य, दृष्टी, दृष्टा त्याच्यामुळे दिसत आहेत का तुमच्यामुळे दिसत आहेत? तुमच्या सत्तेनं ते आहेत का त्याच्यामुळे तुम्ही आहे असं वाटतंय? आमच्या सत्तेने काम झाला. ओवी पुढे चालली आपली. जो स्वस्ती श्रीवटेषु, जो लपोनी जगदा भासू, गावी मग ग्रासू प्रगट. आता प्रगट होऊन याचा ग्रास झाला. कशाचा ग्रास केला? दृश्याचा बी केला, दृष्टीचा बी केला, आणि दृष्ट्याचा बी केला, आणि उरला तो साक्षी दृष्टा. तुम्ही दृष्ट्याचे बी साक्षी, दृष्टीचे बी साक्षी, आणि दृश्याचे बी साक्षी. मग ग्रास ह्याला ग्रास करणं म्हणतात. आता दृश्य राहिलं का? नाही राहिलं. दिसून नाही, दृष्टी दिसून नाही, आणि दृष्टा दिसून नाही, आणि मी मात्र न दिसणारा असलेला जो स्वस्ती श्रीवटेषु, जो 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 मी आहे तसाच आहे, जो मध्ये बदलला अविनाशी. बरोबर, अविनाशी, शाश्वत, न जाणारा येणारा, साक्षीत्व करणारा. साक्षीत्व बी अविद्यावृत्तीला धरूनच बोललाय. जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत साक्षी, अंतःकरण नाही तर साक्षी कोणाचा? अविद्यावृत्तीचं ते प्रकाशन आहे. पण ठीक आहे, ते तुर्यग अवस्था आहे, शेवटची अवस्था, चौथी अवस्था जी आहे. अशा पद्धतीनं जी दृष्टी दृश्यात अडकली होती, जी दृष्टी दृष्टीत अडकली होती, जी दृष्टी मी दृष्ट्यात, प्रमाता दृष्ट्यात अडकली होती, ती दृष्टी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, चांगदेवरायांची बाहेर काढतायत. ती दृष्टी काढतायत आणि साक्षी दृष्ट्यावर त्याला आणतायत. तू याचा साक्षी आहे. मग मी याचा साक्षी आहे. आता इदम इत्थम अनुभव आहे का त्यावेळी माऊलीना चांगदेवरायांना आलेला अनुभव आहे? आता मला त्या तिघांचा बी अनुभव आहे की नाही? मी या तिघांचा साक्षी आहे. केव्हा? आता. कधी बी तुम्ही जेव्हा जेव्हा दृश्य पाहाल तेव्हा तेव्हा तुमचं साक्षीत्व आबाधित आहे. आणि ज्यावेळी तुम्ही साक्षीत्वावर येता त्यावेळेस तुम्ही त्याचा ग्रास करत असता. बाबा सकाळी म्हणले मी रडलो, मी हसलो, मला दुःख झालं, मला सुख झालं. हे कोणाला कळालं? मलाच कळालं. मग त्या सुख दुःखाचा साक्षी होऊन कळालं का? दृष्टा होऊन कळालं का? दृश्य होऊन कळालं का? दृष्टी होऊन कळालं? साक्षी होऊन कळालं. मी त्याच्यापासून वेगळा आहे. वेगळा असल्याशिवाय कळणारच नाही. वेगळा असल्याशिवाय जो ज्याच्यापासून वेगळा असतो त्यालाच ती वस्तू कळते. जो ज्याला जाणतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. कळण्यातलं येते ते आपण नाही, समजण्यातलं आपण नाही, दिसण्यातलं आपण नाही. जे दिसण्यातलं ते मी नाही, जे पाहण्यातलं ते मी नाही, जे जाणण्यातलं ते मी नाही. मी वेगळा आहे त्याच्यापासून. हे केव्हाही आपलं साक्षीत्व आपण लक्षात घेऊ शकतो.
आपण आपलं साक्षीत्व सोडून त्याच्याशी तादात्म्य पावतो. एखादं दृश्य मी वाटायला लागतंय, रडायला लागला मी रडायला लागलो म्हणतो, हसायला लागला मी हसायला लागलो म्हणतो. हसणं रडणं तुमचं आहे का मायेच आहे? लटके रडे लटके हसे, लटके गेले लटक्या पे. शेवटचं चरण लय भारी आहे. लटका तुका लटका उपदेश. वा काय निकालात काढले तेवढ्या चरणामध्ये ना चिंतन करण्यासाठी. लटका तुका लटका उपदेश सगळंच गेलं. इथून तिथून सगळं काढलं. लटके लटक्या पे. पण लटक्याचे साक्षीदार आहे का लटका आम्ही आहे? लटक्याची साक्षीदार. मग लटक तुमच्यामुळे लटक दिसलंय का ते स्वतः दिसलंय? लटक दिसलंय. सत्ता आमची सत्ता आम्ही सत्ता तुम्ही त्याला आहे म्हटलं म्हणून आहे का तेच आहे? दोरीवरच्या सर्पाला तुम्ही आहे म्हणताय का सर्प म्हणतोय मी आहे? आपण म्हणतोय. आणि आम्ही आहे म्हणून घाबरलो कोण? आम्हीच का सर्प घाबरून पळालाय? काय आम्हीच खेळ मांडलाय आणि आम्हीच त्याच्यात डोकं अडकून पडलो. खेळ आम्हीच मांडला दृश्य दर्शनचा आणि त्याच्यात डोकं कुणी अडकवलंय? आणि आता सोडवा म्हणून सुद्धा कालवा कोणाचा चाललाय? आतून कडी लावायची ओरडायचं मला सोडवा. तुला कसं सोडवा? तुझं तूच तयार केलंय हे जाळ. तुझं तुलाच वेगळं करायला लागेल. साक्षीत्वावर भूमिका आली की व्यवहार कितीही होऊ दे, काहीच चिंतन काही काळजीच नाही. किती व्यवहार करा. जनकाने राज्याचा व्यवहार केला. आम्हाला एक छोटा व्यवहार करायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही साक्षीत्वावर येत नाही. तादात्म्य पावल्यामुळे सुखदुःखाला कारणीभूत होते. माझ्यामुळे झालं, मी केलं, आमकं झालं. ते त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे, त्याला मी म्हटल्यामुळे, त्याला माझं म्हटल्यामुळे सुखदुःखाला कारण आहे. तिथं सुखदुःख बी येणार आहेत पण त्याचे तुम्ही साक्षीदार आहात ना. तिथे काही सगळेच प्रसंग सुखाचे थोडे आहेत कार्य करताना, दुःखाचे आहेत. आणि तिथलं सुख बी तुम्ही नाही आणि तिथलं दुःख बी तुम्ही नाही. साक्षीत्वाने त्याचा अनुभव घेऊ शकता. याचा माझा काही संबंध नाही. संबंध नाहीच आहे. मांडला तरी बी नाही, आहे म्हटला तरी बी नाही. असं आपलं साक्षीत्व ह्या जगताकडे पाहताना लक्षात घेऊ शकतो. जगताकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त करायची आहे. जगत तुम्ही पाहताय तेव्हाच आहे का तुम्ही न पाहता सुद्धा आहे? एवढा मुद्दा क्लिअर करा. चला, तुम्ही जेव्हा त्याला पाहताय, तुम्हाला जेव्हा त्याचं ज्ञान आहे तेव्हाच ते आहे का तुम्हाला ज्ञान नसताना बी ती वस्तू आहे? मी जगताचा विषय सांगतो. कोणती बी वस्तू तुम्हाला जेव्हा त्याचं ज्ञान आहे तेव्हाच ती वस्तू आहे का? एरवी सुद्धा आहे तेव्हाच आहे. आम्ही त्याला जगपण दिले. आम्ही सगळं निर्माता आहे. आमच्या असण्यावर त्यांचा तुम्हाला जेव्हा त्याचं ज्ञान आहे तेव्हाच ती वस्तू आहे. एरवी ती वस्तूच नाही. याला नाही दृष्टी सृष्टीवाद म्हणायचं. तुम्ही पाहता, तुम्ही जाणताय म्हणूनच ती आहे, नाही तर नाहीच आहे. तुम्ही झोपेत गेला, काय आहे तिथे? हा, तुम्ही मेल्यानंतर काय आहे? तुम्ही मेल्यानंतर म्हणजे देह मेल्यानंतर काय आहे? आप मर गए पीछे डूब गए कहत कबीरा सुन मेरे गुनिया. गुनिया म्हणजे गुणातल्या, गुणात आलेल्या सुन. ऐक, तू मेलास तर मेली दुनिया, पीछे डूब गई दुनिया. अरे तू सत्ता दिली म्हणून आहे का? आहे काय तेव्हा दुसरं? तू ह्याला देवी म्हटला म्हणून आहे काय कर? तुम्ही देव मानलाय म्हणून देव आहे का? देव देवाचा देव झालाय. तुम्ही ईश्वर मानलाय म्हणून ईश्वर आहे का? ईश्वराचा ईश्वर आहे. आम्ही मानला म्हणून. तुमच्याकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून ईश्वर आहे? आमच्याकडून ईश्वर. कठीण आहे ऐकायचं बी समजायचं बी, पण वस्तुस्थिती समजूनच घ्या. देवाचा देव आहे. बोलण्यात नाही, समजण्यात आली पाहिजे ही गोष्ट. गाडी संत ईश्वराची सिद्धी तुमच्याकडून नाही, ईश्वराकडून नाही. त्याच्याकडून कशी असेल? हे रहाट चालते म्हणून तुम्ही ईश्वर मानला. संत गाडगे बाबा म्हणायचे ना, तुमच्या देवाला आंघोळ कोण घालतं? तुमच्या कशाला? आपल्या देवाला कोण घालतं घरातल्या? ते बघूया ना आपण. ते तर बघूया. त्यांनी तर पंढरपुराला सांगितलं. आपल्या घरातल्या देवाचं काय? त्याला आंघोळ कोण घालते? त्याला गगन कोण लावते? नैवेद्य कोण दाखवते?
बाजारात विकत कोणी आणलाय? आम्ही. पूजा कोण करते? उदबत्ती कोण लावते? आरती कोण करते? आणि भीक कोण मागते त्याच्या समोर? असे तर भिकारी असा तर खेळ आहे आमचा. त्याला देव करणार आपण देव. हा पण आपण देव समजे ना तिथं दिन झाला त्याच्या समोर उभा राहून. चला विषय वाढ उद्या घेऊ आपण. वेळ झाला, वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागतं. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. हे प्रगटीकरण आहे, हे विचाराचं आहे. ग्रासनं विचाराचं आहे. ग्रास म्हणजे काय? सगळं संपवलं ओरबाडून असं नाही. संपवायला वस्तू सिद्ध होत नाही ना, वस्तू सिद्ध होत नाही. ग्रासनं आणि प्रगटनं हे चांगदेवाला पहिल्या 3 ओळीमध्ये सुंदर उपदेश केलेला आहे. 3 ओव्यातच चांगदेवापासून संपलेली आहे. पण काय तेवढं न कळालं म्हणून पुढे ते त्याचा विस्तार केलेला आहे, बस बाकी काय नाही. आपल्याला काय आपला प्रतिपाद्य विषय पुन्हा मी सांगतो. प्रबोध झाला, सगळं चिंतन झालं, सगळं ओके झाले असं वाटायला लागले. चांगदेव समाधीत गेला तरी अपूर्ण. मग आज आपल्याला जर मी आणि माझं वाटतंय, दिसणारं जगत जर सत्य वाटतंय, तर परिपूर्णता आहे का? अपूर्ण. मग काय अपूर्णता आहे ती शोधली पाहिजे. आणि शोधून जिथं पूर्ण आहे तिथं गेलं पाहिजे. चांगदेवरायांनी एवढं सगळं साम्राज्य सोडून शरण आलेले. नामदेवराय सगळं साम्राज्य सोडून शरण गेलेले आहे. मंडन मिश्रा सगळं साम्राज्य सोडून आद्यशंकराचार्याने शरण गेलेले आहे. आपल्याकडे काय आहे? काहीच नाही त्या हिशोबाने. आपली अपूर्णता, आपली कमतरता आपल्या लक्षात आली पाहिजे. आपला विचार कुठेतरी अपूर्ण आहे, कुठेतरी कमी आहे याची जाणीव झाली पाहिजे. अज्ञानाचं अज्ञान झालं पाहिजे आपल्याला, आणि त्याला अनुसरून कुठेतरी समर्पित भाव आपला तयार झाला पाहिजे. त्या संत सहवासामध्ये आपण आलो पाहिजे, तर आपली ही भूमिका तयार होत जाईल. चला, झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.